हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजचा आहे आपला लेक्चर नंबर 7 आणि लास्ट लेक्चरला जे आहे ते आपण कन्व्हेन्शनल करंट आणि इलेक्ट्रॉनिक करंट ते पाहिला होता. त्याच्या आधी जे आहे ते आपण केमिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटीचे एक्झाम्पल म्हणजे सेल कसा तयार होतो ते पाहिलं. इलेक्ट्रोड, इलेक्ट्रोलाइट, सेल कसे चार्ज होतात म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्लेट्स कसे चार्ज होतात, EMF कसा तयार होतो आणि ॲक्च्युली करंटचं वहन कसं होते आणि करंट म्हणजे काय. तर आजच्या लेक्चरला आपल्याला ह्या डेफिनेशन्स पाहायच्या आहे, प्रॉपरली लिहून घ्यायच्या आहे. आणि देन त्याच्या आधी सगळ्यात पहिले तर आपल्याला पाहायचं आहे की AC आणि DC मधला डिफरन्स. ठीक आहे. होप तुम्ही याच्या आधीचे जेवढे लेक्चर्स असेल ते सगळे पाहिलेले असेल व्यवस्थित. त्याच्या नोट्स जशा तुम्हाला लिहून दिलेल्या आहे, जसं तुम्हाला सांगितलेलं आहे तसं तुम्ही लिहिल्या असतील. आणि दुसरी गोष्ट की लास्ट लेक्चरला मी तुम्हाला रिव्हिजन प्लॅन सांगितलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही डेली आता रिव्हिजन करत असाल. तर पहा, लास्ट लेक्चरला आपण हे पाहिलं होतं की जे करंट आहे ते दोन प्रकारचे असतो. जो आपला एक व्यावहारिक करंट असतो, जो नेहमी आपण म्हणतो की करंट, आपल्याला कोणीही विचारलं की करंटचे डायरेक्शन काय, तर आपण सांगतो पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. की जो करंट आपण सांगतो आहे पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे, तसं त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कशाचंही वहन होत नाही. पण आपण तरीसुद्धा जे आधीपासून सांगितल्या गेलेली थेरी आहे त्याच्यानुसार आजही आपण हेच बोलतो की करंट, हे सगळं मी लास्ट लेक्चरला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. याचे डेफिनेशनसुद्धा लिहून दिलेले आहे. ठीक आहे. फक्त इथे तुम्हाला डायरेक्टली रिकॉल करून देतो आहे, एक मिनटं. तर कन्व्हेन्शनल करंट जो आहे त्याची डायरेक्शन आपल्याला घ्यायची असते पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. आणि नेहमी जेव्हाही आपण सर्किट डायग्राम काढणार किंवा कुठेही आपल्याला डायरेक्शन दाखवायची वेळ येईल तेव्हा आपण नेहमी कन्व्हेन्शनल करंटचीच डायरेक्शन दाखवणार. ठीक आहे. पण ॲक्च्युली जर आपण पाहिलं तर करंट म्हणजे काय, तर करंट म्हणजे इलेक्ट्रॉन्सचं वहन जे वायर्समधून होतात आणि या इलेक्ट्रॉनच्या वहनाला म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक करंट. मग आता त्यांनी दुसरं नाव दिलं इलेक्ट्रॉनवरून इलेक्ट्रॉनिक करंट. आणि इलेक्ट्रॉनिक करंटचं जे वहन आहे ते होते निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे, प्रॅक्टिकली इलेक्ट्रॉनचं वहन. तर अशा पद्धतीने आपण हे दोन करंट पाहिले होते, दोघांची डायरेक्शन. जोपर्यंत आपल्याला एक्झामिनर इलेक्ट्रॉनिक करंटची दिशा काय असते असं विचारत नाही तोपर्यंत आपण हे आन्सर द्यायचं नाही निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे. हे मी तुम्हाला लास्ट लेक्चरला समजून सांगितलेलं आहे. जर आपल्याला कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन विचारली तर पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. फक्त आपल्याला करंटची डायरेक्शन विचारली तर पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. जेव्हा आपल्याला विचारला जाईल की इलेक्ट्रॉनिक करंटची डायरेक्शन कशी, तर मग निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे असं आपल्याला सांगायचं आहे. आता करंट म्हणजे काय एवढं आपल्याला कळलेलं आहे. हे मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करून दिलेलं आहे सेकंड लेक्चरला, लास्ट लेक्चरलाही सांगितलेलं आहे की हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे ट्रान्सफर होत आहे वायरमधून. आणि ते निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडेच कसे काय ट्रान्सफर होत आहे, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे का येत नाही, याचं सगळ्यांचं कारण तुम्हाला माहीत आहे, जे आपण विथ डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. फक्त आता एवढं क्लिअर आहे की या इलेक्ट्रॉनच्या वहनाला आपण करंट असे म्हणतो. आता आपण पुढच्या याच्यामध्ये जाऊ. आता आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट डिफरन्स बिटवीन AC आणि DC. तर AC आणि DC किंवा DC आणि AC काही म्हणा एकच आहे. तर याच्यामध्ये पहा, आपल्याकडे हे एक डायग्राम आहे. ओके. या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसते पहा, हे वायर्स आहे, हा स्विच आहे. इथे जे झिगझॅग दिसत आहे हा रेजिस्टन्सचा सिम्बॉल आहे. आणि हे प्लस मायनस ही आपली बॅटरी आहे. तर या आणि हे वायर्स आहे याचे. तर या वायरमधून जे रेड कलरमध्ये आपल्याला दिसत आहे वाहताना, हे मानून घ्या की इलेक्ट्रॉन्स आहे. तर इथे इलेक्ट्रॉनची डायरेक्शन पहा कशी आहे. तर हे जे इलेक्ट्रॉन्स या आधी हे एक ॲनिमेटेड पिक्चर आहे, तर तुम्हाला समजण्यासाठी फार सोपं जाईल की करंट म्हणजे काय आहे. सिम्पल, वायरमधून आपल्याला, वायरच्या बाहेरून आपल्याला काहीही दिसत नाही, पण वायरच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्सचं वहन होत असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे इलेक्ट्रॉन्स कुठून आले, कुठे जात आहे, हे सगळी थेरी आपण ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये तिसऱ्या चौथ्या लेक्चर्समध्ये पाहिलेली आहे, जे तुम्ही सगळ्यांनी केले आहे. तर इथे हे जे निगेटिव्ह टर्मिनल्स आहे पहा, या निगेटिव्ह टर्मिनल्सवरून हे इलेक्ट्रॉन्स निघाले. सगळे इलेक्ट्रॉन्स हे असे पॉझिटिव्हकडे जात आहे. पाहून घ्या, हे सगळे इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्हकडे ट्रान्सफर होत आहे. तर इथून हे निगेटिव्हकडून इलेक्ट्रॉन्स निघाले. सपोज मी या इलेक्ट्रॉनला कन्सिडर केलं जिथं माझा हात आहे, आणि हा जो इलेक्ट्रॉन्स आहे याच्यावर काहीतरी फोकस करा तुम्ही. मी तुम्हाला क्वेश्चन्स विचारतो की काहीतरी तुम्हाला ऑब्झर्व होत आहे का. पहा, पहिले हे पिक्चर पाहून घ्या, मग तुम्हाला AC आणि DC मधला एकदम 10 सेकंदात डिफरन्स कळून जाईल. ठीक आहे. हा इलेक्ट्रॉन्स वापस या बॅटरीपर्यंत आला आणि या बॅटरीपासून परत तो सायकल घुमून येणार. ठीक आहे. परत जेव्हा तो इलेक्ट्रॉन वायरमधून ट्रान्सफर होत आहे तो तेव्हा त्या रेजिस्टन्समधून सुद्धा वाहत आहे. पण रेजिस्टन्समधून जेव्हा वाहत आहे तेव्हा त्या इलेक्ट्रॉनच्या वहनाला विरोध होत आहे, अपोजिशन होत आहे, आणि त्या अपोजिशनलाच आपण रेजिस्टन्स असं म्हणतो. हे सुद्धा आपण बेसिकमध्ये पाहिलेलं आहे ॲक्च्युअल. इथे इलेक्ट्रॉनची डायरेक्शन कन्सिडर करा. देन पुढची डायग्राम पहा याच्यामध्ये. आणि इथे पहा, इथे कुठंच AC DC लिहिलेलं नाही आहे. आता हा एक सिम्बॉल आहे ACचा, पण याच्यामध्ये हे पहा, इथे इलेक्ट्रॉनची डायरेक्शन पहा, इथे सुद्धा इलेक्ट्रॉन ट्रान्सफरच होत आहे.
कोणतेही घ्या, तिकडे घ्या किंवा इकडे घ्या. हे पहा, मी या इलेक्ट्रॉनला कन्सिडर करतो. हा जो इलेक्ट्रॉन ना हा इथपर्यंत ट्रान्सफर झाला. एक सेकंद. ठीक आहे. हां, इथे हा जो इलेक्ट्रॉन आहे हा वर ट्रान्सफर झाला, देन खाली आला, अपवर्ड डाउनवर्ड या फॉरवर्ड रिव्हर्स. इथे प्लस मायनस काहीच लिहिलं नाही आहे. पहा, हा फॉरवर्ड देन रिव्हर्स. काय लक्षात येऊन राहिलं तुम्हाला की इथे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे फक्त फॉरवर्ड आणि रिव्हर्स एवढंच होत आहे. दुसरी गोष्ट की मग सर इलेक्ट्रॉन वाहत कसे आहे, पहा बारकाईनं फोकस करा. आणि हे आता मित्रांनो टेक्नॉलॉजी आहे तर आपल्याला आहे सगळ्या गोष्टी दिसून राहिल्या आहेत, आपण त्याच्यावरूनच समजून घेऊ. नाहीतर अदरवाईज मी तुम्हाला हे डायग्रामवरून समजून सांगितलं असतं, जे समजायला थोडंसं डिफिकल्ट गेलं असतं. पण आता आपल्याला लाईव्ह दिसून राहिलं आहे की वायरमध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहे ते कसे वाहतात. तर इथे पहा, हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे इलेक्ट्रॉन असे फॉरवर्डला गेले म्हणजे वर गेले, तेव्हा या जागेवरचा इलेक्ट्रॉन पुढे गेला, त्या जागेवरचा इलेक्ट्रॉन त्याच्या पुढे गेला, त्या जागेवरचा इलेक्ट्रॉन त्याच्या पुढे गेला, त्या जागेवरचा इलेक्ट्रॉन पुढे गेला. इथे इलेक्ट्रॉनचं फ्रिक्शन झालं, फ्रिक्शन आणि हीट तयार झाली, हीटने ते आपल्याला प्रकाश भेटला. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे एकमेकाला काय करत आहे, एकाच वेळेस पुश करतात, एकाच वेळेस पुल करतात. म्हणजे फॉरवर्ड रिव्हर्स. जेव्हा इथला इलेक्ट्रॉन समोर जातो आहे तेव्हा इथला सुद्धा इलेक्ट्रॉन तेवढाच समोर जात आहे. सगळ्यांवर एकाच वेळेस फॉरवर्ड फोर्स लागत आहे, सगळ्यांवर एकाच वेळेस रिव्हर्स फोर्स लागत आहे. इथे कोणताही इलेक्ट्रॉन प्रत्यक्ष समजून घ्या मित्रांनो, बारकाईने, एकदम सोपं आहे. इथे कोणताही इलेक्ट्रॉन जो आहे तो इथून निघाला, या टर्मिनलवरून निघाला असेल समजा, आणि तो या लॅम्पमध्ये जाऊन या लॅम्पच्या बाहेर येऊन मग तो त्या दुसऱ्या टर्मिनलवर आला असेल, असं होत नाही आहे. हे पाहून घ्या. आता तुम्हाला तुम्ही अलग अलग पाहिलं, तुम्ही आता एका जागेवर पाहून घ्या, दोघांमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसेल. दोन डायग्राममध्ये काय आहे. इथे पहा, इथे जो आहे कोणता एक इलेक्ट्रॉन घ्या, सपोज हा इलेक्ट्रॉन आहे जो निगेटिव्ह उडून निघालेला आहे. तर हा इलेक्ट्रॉन जो आहे हा वापस नाही येत आहे, हा पुढेच जात आहे. ओके, याची डायरेक्शन कॉन्स्टंट आहे, डायरेक्शन चेंज होत नाही आहे. तो एकाच दिशेनं वाहत आहे, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे. डायरेक्शन कॉन्स्टंट. ज्या करंट म्हणजे इलेक्ट्रॉनचं वहन, ज्या करंटची डायरेक्शन कॉन्स्टंट असते, डायरेक्शन चेंज होत नाही, त्या करंटला आपण DC करंट म्हणजे डायरेक्शन कॉन्स्टंट, काही पुस्तकांमध्ये त्याला डायरेक्ट करंट असं म्हटलेलं आहे. तर शॉर्टकटमध्ये आपण त्याला DC करंट म्हणतो, पण त्या DCचा फुल फॉर्म आहे डायरेक्शन कॉन्स्टंट करंट. तर इथे DC म्हणजे काय, तर जेव्हा वायरमधून इलेक्ट्रॉन वाहतात तेव्हा त्यांची इलेक्ट्रॉन्सची डायरेक्शन बदलत नाही, म्हणजेच करंटची डायरेक्शन बदलत नाही. अजून त्याच्या डेफिनेशनमध्ये त्याची प्रॉपर जर डेफिनेशन आपण बोललो तर त्याची प्रॉपर डेफिनेशन अशी होते की जो करंट आपली किंमत व दिशा बदलत नाही अशा करंटला DC करंट असे म्हणतात. आता दिशा तर समजली तुम्हाला, ही वाली दिशा. ओके, ती निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे जात आहे. म्हणून किंमत काय आहे, तर किंमत मित्रांनो, समजा या वायरमधून जर 2 अँपिअर करंट वाहत असेल तर विथ रेस्पेक्ट टू टाईम, म्हणजे समजा टाईम चालू आहे तर टाईम 1 सेकंद, त्या सेकंदलाही अर्धा सेकंद, त्यातलाही समजा मायक्रोसेकंद, प्रत्येक मायक्रोसेकंदला म्हणा तुम्ही की इथे करंटची किंमत एकसारखी आहे. आयडियल व्हॅल्यू विचारात घ्या, त्याच्यात 19-20 वाला फरक होतोच समजा, पण तरी एक आयडियल जर घेतलं तर इथे जो करंट वाहतो, समजा या वायरमधून जर 2 अँपिअर करंट वाहत असेल तर तो 2च अँपिअर करंट प्रत्येक टाईमला वाहत असेल. असा तो 2चा दीड नाही होणार, 1 नाही होणार, अर्धा नाही होणार, 0 नाही होणार, परत 0चा अर्धा, 1, दीड, 2 असा वाढणार घटणार नाही. 2 तर 2च अशा पद्धतीने. म्हणून आपण याला म्हणतो की याचा जो फ्लो आहे, इलेक्ट्रॉनचा जो रेट आहे इलेक्ट्रॉन्स वाहण्याचा, ज्याला रेट ऑफ चेंज म्हणून आपण इलेक्ट्रॉनचा, जे आता आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढे शिकूच, तर यांचा जो रेट असतो वाहण्याचा तो एक कॉन्स्टंट असतो. म्हणजे सरळ करंटची किंमत किंवा व्होल्टेजची किंमत कॉन्स्टंट असते आणि सोबत त्यांची डायरेक्शनसुद्धा काय असते, कॉन्स्टंट असते. अशा करंटला म्हणतो आपण DC करंट, ज्याच्यामध्ये डायरेक्शन आणि जे दिशा आहे आणि जी किंमत आहे ते अजिबात बदलत नाही, आणि याची डायरेक्शन ॲक्च्युली कशी आहे, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे. तर असा झाला आपला हा DC करंट. समजला. आता जो आपण ACवर, इथे पहा, ACमध्ये काय होऊन राहिलं, इलेक्ट्रॉन्स जे आहे ते कंटिन्युअस आपली सायकल पूर्ण नाही करत, ते फक्त जस्ट फॉरवर्ड होतात, रिव्हर्स होतात. हे आपली डायरेक्शन सतत बदलून राहिलेले आहे. पाहून घ्या बा, सतत. हे पहा, फॉरवर्ड रिव्हर्स. आता याची डेफिनेशन काय सांगितली मी तुम्हाला, की जो करंट
आपली किंमत, सगळ्यात पहिले किंमत म्हणा किंवा दिशा म्हणा, तर आपण पहिले किंमत म्हणू, ठीक आहे. आता कारण की आपल्याला प्रॉपर डेफिनेशन लिहायचे आहे, तर आपण ते प्रॉपर पाहणं गरजेचं आहे. याला आपण अजून पुढे जेव्हा DC जनरेटर्स असतील, जेव्हा आपण फिल्टरचे टाईप्स पाहू, सेमीकंडक्टर म्हणजे रेक्टिफायर्स पाहू, तेव्हा आणखी त्याला डिटेलमध्ये आपल्याला शिकता येईल. हा जो अल्टरनेटिंग करंट आहे, जेव्हा आपण AC सर्किट चॅप्टर शिकणार तेव्हा त्याच्यामध्ये अजून याला आपण डिटेलमध्ये पूर्ण स्टडी करणार आहे. सध्या तर हे फक्त ट्रेलर आहे जे मी तुम्हाला सांगतोय, आणि त्या ट्रेलरमध्येच आपल्याला समजलं पाहिजे की AC आणि DC मध्ये काय डिफरन्स आहे. तर थोडक्यात मी सांगितलं तुम्हाला की DCच्या बाबतीत किंमत आणि दिशा बदलत नाही. मग राहिलं इकडे, ते इकडे पहा. याच्यात पहिले किमतीबद्दल बोलू, देन मग दिशाबद्दल बोलू. दिशा जी आहे ते तुम्हाला बदलताना दिसूनच राहिलेली आहे, डायग्राममध्ये पाहून घ्या. फॉरवर्ड, रिव्हर्स. इलेक्ट्रिकल कार्य इथेही होत आहे, इलेक्ट्रिकल कार्य इथेही होत आहे. इथून नवीन नवीन इलेक्ट्रॉन जाणं काय आणि इथं तेच इलेक्ट्रॉन जाणे काय, फॉरवर्ड रिव्हर्स. शेवटी फ्रिक्शन दोन्ही ठिकाणी होत आहे. फ्रिक्शन दोन्ही ठिकाणी होतं, दोन्ही ठिकाणी लॅम्प लागणारच आहे, हे महत्त्वाचं आहे. पण डायरेक्शनचा फरक हा मॅग्नेटिक फील्डवर जास्त होतो, कारण की करंटची डायरेक्शन जर चेंज झाली तर चुंबकीय क्षेत्राची सुद्धा डायरेक्शन चेंज होते. म्हणून जेव्हा आपण एखाद्या कॉईलला AC सप्लाय देतो तेव्हा त्या कॉईलभोवती तयार होणारं चुंबकीय क्षेत्र हे सतत आपली डायरेक्शन चेंज करत असते, आणि जेव्हा DC सप्लाय देतो आपण तेव्हा तयार होणारं चुंबकीय क्षेत्र हे एक स्थिर असते, ते आपली दिशा बदलवत नाही, कारण की करंट आपली डायरेक्शन बदलवत नाही. म्हणून चुंबकीय क्षेत्रसुद्धा आपली दिशा बदलवत नाही. पण इथे AC मध्ये लॅम्पमध्ये तुम्हाला काही फरक नाही दिसणार AC DCच्या, पण जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये जाऊ तेव्हा आपल्याला फरक दिसेल, ठीक आहे. ते इथे जसं किंमत म्हटलं मी तुम्हाला, या DCमध्ये सपोज 2 एम्पियरचा करंट मी म्हटलं, तर हा 2 एम्पियर जो करंट आहे हा कॉन्स्टंट राहणार ऑलवेज. हा 2 एम्पियरचा करंट एकदम कॉन्स्टंट असेल. पण सपोज जर याच्यातून 2 एम्पियर करंट वाहत असेल, हा समजा कशाला हा AC झाला आणि हा आपला DC झाला. DC डायरेक्शन कॉन्स्टंट आणि हा AC. DCमध्ये प्लस मायनस पोलॅरिटी दाखवतो आपण, आणि ACमध्ये आपण फेज आणि न्यूट्रल बोलतो. तर हा आहे फेज आणि हा आहे न्यूट्रल, इकडचा फेज आणि न्यूट्रल, अशा पद्धतीनं. तर इथे करंट कसा वाहतो, आता तुम्ही पहा, कोणत्या इलेक्ट्रिशियनला विचारलं किंवा कोणालाही तुम्ही विचारलं टेक्निकल पर्सनला की करंट कसा वाहतो, एक तर तो पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे सांगतो, चला ठीक आहे, ते बरोबर आहे, कन्व्हेन्शनल करंट. पण जर आपल्या सराउंडिंगला, आपल्या घरामध्ये मोस्ट ऑफ द सगळीकडे आपण AC वापरतो. DC जो आहे त्याचा यूज आहे, चार्जर मोबाईल चार्ज करतो आपण तेव्हा DCने चार्ज करतो आहे. जे काही इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स आहेत ते DCवर वर्क करतात, पण आपल्या घरापर्यंत किंवा आपल्या घरात जेवढे लाईट्स फॅन आहेत ते मात्र ACवर काम करत आहे. तर मग आता या ACबद्दल आपण वायरिंग करतो किंवा ACबद्दल बोलतो तेव्हा फेज आणि न्यूट्रल हे शब्द आपल्या कानावर नेहमी पडत राहतात. आपण या दोन वायर्सला घेऊनच वायरिंग करतो. तर फेज आणि न्यूट्रलबद्दल जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपण नेहमी म्हणतो की करंट हा फेजकडून न्यूट्रलकडे चालला, करंट हा फेजकडून न्यूट्रलकडे चालला. पहा, असं आपण बोलतोय मित्रांनो, म्हणजे न्यूट्रल जो आहे तो एक रिटर्न पाथ आहे असं सुद्धा म्हटलं जाते. पण पहा, ते ॲक्च्युली सत्य नाही आहे. त्याचं सत्य असं आहे की जो AC आहे तो तसा वाहतो, बरोबर आहे, फेजकडून न्यूट्रल वाहतो, पण तो फक्त अर्ध्या सायकलपर्यंत. ACची सायकल असते सायनोसायडल, जे आपण आता पुढे शिकणारच आहे, थोडक्यात आज पाहू आपण. ते इथे जे आहे एक हाफ सायकल, जसं इथे पहा, इथे सायकलच नाही होत, इथे इलेक्ट्रॉन जे आहे ते एकाच डायरेक्शनने वाहत राहतात DCमध्ये. पण इथे काय होते की इलेक्ट्रॉन फॉरवर्ड समोर जाणे म्हणजे ही झाली अर्धी सायकल, देन इलेक्ट्रॉन वापस येणे म्हणजे ही झाली दुसरी अर्धी सायकल, फॉरवर्ड हाफ आणि देन निगेटिव्ह हाफ, अशा याला आपण फॉरवर्ड हाफ निगेटिव्ह हाफ असं म्हणतो. तर इथे होते काय की दर अर्ध्या फेऱ्याने इथे इलेक्ट्रॉनची डायरेक्शन चेंज होत राहते, बरोबर. पण त्यासोबत डायरेक्शन तर चेंज होऊनच राहिली आहे, पण जी करंटची किंमत असते, जसं सपोज आता 2 एम्पियर करंट आहे, जे आपण बोलू फेज आणि न्यूट्रलकडे करंट कसा वाहते. बरं, आपण पहिले ते पाहून घेऊ की जो आपला क्वेश्चन असतो की ACमध्ये की करंट हा फेजकडून न्यूट्रलकडे वाहतो नेहमी, म्हणजे करंट हा फेजकडून न्यूट्रलकडे वाहतो, तर ते सत्य प्रॉपरली नाही आहे. ते फक्त अर्ध्या सायकलपर्यंत सत्य आहे की करंट हा फेजकडून न्यूट्रलकडे वाहतो. दुसऱ्या अर्ध्या फेऱ्यामध्ये पाहून घ्या तुम्ही, जे इलेक्ट्रॉन्स पुढे गेलेले आहे ते वापस येतात. हे पहा, न्यूट्रल आहे, हे इलेक्ट्रॉन्स इकडे आले वापस चालले, हे पाहून घ्या, हा न्यूट्रल आहे, वर चालले वापस आले, अजून मागे गेले, अजून पुढे आले. म्हणजे एकदा जो करंट आहे ACमध्ये तो फेज टू न्यूट्रल, देन सेकंड टाईमला न्यूट्रल टू फेज टू न्यूट्रल, न्यूट्रल टू फेज. काही बोलून राहिले सर तुम्ही? जर तुम्ही म्हणून राहिले आहे की फेजकडून न्यूट्रलकडे करंट जातो आणि देन मग न्यूट्रलकडून परत फेजकडे येतो, तर मग तर न्यूट्रलवर टेस्टर लागायला पाहिजे, बरोबर ना. बर्दाच्या गोळ्या तर तुम्हाला माहितीच आहे, सोबत ठेवावं लागतात. न्यूट्रलवर कधीही टेस्टर लागत नाही, कारण की
असं रिझन, न्यूट्रल हा न्यूट्रल आहे, त्याच्यावर कोणताही चार्ज नाही आहे, तो फक्त एक सपोर्ट आहे. जसं सपोज तुम्ही एखादा रबरी बॉल घेतला आणि तो एखाद्या भिंतीवर फेकून मारला तर त्या भिंतीवर फेकून मारल्याच्या नंतर त्या भिंतीवरून तो रबरी बॉल तुमच्याकडे परत रिफ्लेक्ट होईल, बरोबर. त्या भिंतीवर तुम्ही फोर्स लावला तर तो वापस येईल. तर त्या भिंतीनं थोडी असा काही तुम्हाला फोर्स लावला, त्याने फक्त त्याला काय केलं, एक सपोर्ट दिलेला आहे, एक स्ट्रॉंग सपोर्ट, ज्याने तो तिथे आदळला आणि त्याच्याच याच्यावर मोमेंट ऑफ इनर्शियामुळे तो वापस आला, बरोबर. तर जे काही आपण त्याच्यावर फोर्स लावला होता फेकण्याचा आणि देन तो रिफ्लेक्ट होऊन वापस आपल्याकडे आलेला आहे. त्या भिंतीनं काही असा आपल्या माणसासारखं जसं आपण लोटला आहे तसं थोडी लोटलेला आहे, ओके. असंच काहीतरी इथे आहे. हे फेज जो आहे हाच आपला लाईव्ह वायर आहे, ज्याच्यावर आपल्याला माहीत आहे टेस्टरही त्याच्यावरच लागते, त्याचाच आपल्याला शॉकही लागते. न्यूट्रलला तुम्ही किती चोपड केलं तर तुम्हाला त्याचं काहीही होणार नाही, शॉक लागणार नाही. हां, जर त्या न्यूट्रलमध्ये लिकेज करंट नसेल तर, हे लक्षात ठेवा, जर त्या न्यूट्रलमध्ये लिकेज करंटचं प्रमाण नसेल तर मग आपल्याला तेव्हा न्यूट्रलचं सुद्धा काही प्रमाणात शॉक लागू शकतो. त्याच्यासाठी लोड बॅलन्स जर असेल तर न्यूट्रलमधला करंट हा 0 असतो, म्हणजे लिकेज करंट 0 असतो. तर न्यूट्रल जो आहे तो फक्त सपोर्ट आहे, न्यूट्रलवर कधीही टेस्टर लागणार नाही. मग हे जे इलेक्ट्रॉन न्यूट्रल करून फेजकडे वापस येत आहे याचं लॉजिक काय, तर याचं लॉजिक हेच आहे. फेज वायर हा फेजच वायर एकदा इलेक्ट्रॉनला पुश करतो, एकदा पुल करतो. पुश म्हणजे ढकलणे आणि पुल करणे म्हणजे ओढणे. पुढे ढकलण्याचं आणि इलेक्ट्रॉनला वापस आपल्याकडे ओढण्याचं काम हा फेजच करत असतो, किंवा जो AC बनलेला आहे त्याचं नेचरच तसं आहे. जेव्हा आपण पुढे AC कसा जनरेट होतो जेव्हा तुम्हाला शिकवणार तेव्हा तुम्हाला हेही कळणार की जे दुसरी डायरेक्शन असते न्यूट्रलकडून फेजकडे ती कशी होते, कारण की हे सगळा पिक्चर आहे आपल्या जनरेटरमधल्या कॉईलच्या फिरण्यावर. ठीक आहे. तर आता थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की आपण DCमध्ये असं म्हणू शकतो की इलेक्ट्रॉनिक करंट डायरेक्शन ही निगेटिव्हकडून फेजकडे असते, किंवा कन्व्हेन्शनल सांगायचं असेल तर पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. पण जेव्हा आपण इथे येतो AC मध्ये येतो तेव्हा डायरेक्शन जे आहे ते दोन्ही आहे, फेजकडून न्यूट्रलकडे, न्यूट्रलकडून फेजकडे, अल्टरनेटली चेंज होत राहते. म्हणूनच आपण याला अल्टरनेटिंग करंट असं म्हणतो आहे. मग सर AC मध्ये जर मला डायरेक्शन दाखवायची असेल तर मी कशी दाखवणार, तर तीच ट्रॅडिशनल पद्धत जी चालत आलेली आहे. दाखवायची असेल तर मग तुम्ही फेजकडून न्यूट्रलकडे दाखवा, कारण की आपण नेहमी पहिल्या पॉझिटिव्ह गोष्टीवर फोकस करतो. तर हे जे आहे, जसं जेव्हा करंट हा फेजकडून न्यूट्रलकडे जात असतो तेव्हा फेजला पॉझिटिव्ह आणि न्यूट्रलला निगेटिव्ह कन्सिडर केला जाते. जेव्हा करंट हा न्यूट्रलकडून फेजकडे येतो तेव्हा न्यूट्रलला पॉझिटिव्ह आणि फेजला निगेटिव्ह कन्सिडर केला जाते. ठीक आहे. तर म्हणून मग आपण नेहमी इथं फेजकडून न्यूट्रल दाखवता येते आपल्याला. पण जेव्हाही तुमच्या डोक्यात, तुम्ही आता टेक्निकल पर्सन आहे तर तुम्हाला त्याच्या आतमधलं कळलं पाहिजे की ॲक्च्युली होत काय आहे. जे आपण म्हणतो की करंट हा फेजकडून न्यूट्रलकडे जात आहे, अदर नॉन टेक्निकल पर्सनला जे माहीत आहे तेच राहू द्या. एखादा इलेक्ट्रिशियन व्यक्ती जो इलेक्ट्रिशियनचं काम करतो आहे, सगळं काही येतो त्याला, खूप मोठे सर्किट पॅनल्स वायरिंग, पण त्या व्यक्तीलाही हेच माहीत आहे की करंट हा फेजकडून न्यूट्रलकडे जातो, बरोबर. पण आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त थोडंसं माहीत असलं पाहिजे की ॲक्च्युली AC मध्ये होते काय. तर AC मध्ये एकदा करंट हा फेजकडून न्यूट्रलकडे, देन न्यूट्रलकडून फेजकडे येतो, म्हणजेच तो करंटची डायरेक्शन, जो करंट आहे तो आपली डायरेक्शन अल्टरनेटली म्हणजे असं नाही की 2 चक्कर फॉरवर्ड मारले मग एखादा वापस, मग 2-4 वापस, तर एखादा फॉरवर्ड, असं नाही. अल्टरनेटली एक पॉझिटिव्ह झाली तर एक निगेटिव्ह, म्हणजे एकदा फॉरवर्ड तर एकदा रिव्हर्स, हे कंपल्सरी होतच राहणार, अल्टरनेटली चेंज होत राहणार. पण सोबत जे याची किंमत आहे ना ती सुद्धा चेंज होत राहते. हा जो 2 एम्पियरचा करंट आहे, इथे पहा, इथे 2 एम्पियरचा करंट वाहत आहे आणि इथे समजा आपण AC मध्ये 2 एम्पियरचा करंट वाहत आहे. पण या DC मध्ये जे आहे ते याची किंमत जी आहे ती कॉन्स्टंट असेल. 2 म्हणजे 2च एम्पियर, कधीही पाहून घ्या तुम्ही, मायक्रोसेकंदचा वेळ घ्या ना, तुम्हाला 2च एम्पियर भेटेल DC मध्ये. त्याच्या किमतीमध्ये, त्या करंटमध्ये वाढ किंवा घट, कमी जास्त बदल होणार नाही, ओके. पण इथे जर आपण पाहिलं, आता तुम्हाला जे मीटर आपण मोजतो, ज्या मीटरने आपण करंट मोजतो, त्या मीटरमध्ये तुम्हाला हे दिसणार नाही करंटमध्ये होणारा बदल. का नाही, कारण की त्याला फ्रिक्वेन्सी आहे. जेव्हा आपण अल्टरनेटिंग करंट चॅप्टर पाहू तेव्हा आपण पाहू. आपल्याला जर हे पाहायचं असेल तर आपल्याला फ्रिक्वेन्सी कमी करावी लागेल, आणि जर आपण फ्रिक्वेन्सी कमी केली तर आपण याचं पूर्ण जे स्लो मोशन आहे CROवर हे चेक करू शकतो की करंटची किंमत कशी वाढत आहे, कशी कमी होत आहे. तर हा जो AC मधला करंट आहे, इथेही 2 एम्पियर आहे, इथेही 2 एम्पियर आहे, पण हा 2 एम्पियर AC मध्ये आहे, तर हा कमी जास्त होत आहे. हा अल्टरनेटली आपली व्हॅल्यू इन्क्रीज आणि डिक्रीज करत आहे. म्हणजे हा करंट एकदा 0 असतो, देन 0चा म्हणजे हळूहळू वाढत जातो, म्हणजे 0.1 0.5 असं चालला तो, पुढे 1, मग 1.2 1.5, म्हणजे मी आता तुम्हाला मधामधातले नंबर सांगितले, पण तो 0 to 2 पर्यंत वाढत जाणार, देन 2 पासून परत 0वर येणार,
परत 0 पासून तो -2 पर्यंत जाणार. -2 म्हणजेच रिव्हर्सला वाढणार आणि देन रिव्हर्सपासून परत 0 होणार. तर हा जो करंट आहे हा आपले डायरेक्शन सतत कमी जास्त करत असतो. थोडक्यात जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही एवढं समजून घ्या की हा करंट 0 ते 2, 2 ते 0, परत 0 ते 2, 2 ते 0 असा सतत कमी जास्त होत राहणार आणि आपल्याला त्याचा फरक जाणवत नाही, पण तो होत राहतो. जेव्हा मॅग्नेटिक फील्डच्या याच्यात जातो आपण तेव्हा तो फरक खूप मोठा असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं इथं किंमतही बदलत राहते आणि त्याची डायरेक्शनसुद्धा म्हणजे जी दिशा आहे ती सुद्धा बदलत राहते. म्हणून आपण असं म्हणतो की जो करंट आपली किंमत समजलं ना, आपली किंमत आणि दिशा सतत बदलतो अशा करंटला आपण अल्टरनेटिंग करंट असे म्हणतो. तो होप तुम्हाला हे दोन्ही डेफिनेशन जे आहे त्या प्रॅक्टिकली समजल्या असेल. तुमच्या समोर आहे मित्रांनो. न समजण्याजोगता तो कोणता पार्ट याच्यामध्ये नाही आहे. इथे दिसत आहे तुम्हाला की याची डायरेक्शन जी आहे ती कॉन्स्टंट आहे आणि हे फक्त तुम्हाला समजूनच नाही घ्यायचं आहे, तर हे लक्षातसुद्धा ठेवायचं आहे. हे याचं आपल्याला पुढे काम आहे. आणि हे कारण की मी म्हणेल तुम्हाला AC करावा, AC काय आहे, तर तुम्हाला ACच आठवून नाही राहिला तर मग काही फायदा नाही आहे. AC म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे की अल्टरनेटिंग करंट जो असा सिंपल डेफिनेशन आहे. डेफिनेशन हे पार्ट करायची नाही, मी तुम्हाला परत सांगतो आहे. आपल्याला डेफिनेशन पार्ट करण्याची गरज नाही पडली पाहिजे. आपल्याला एक तर ते बस आपल्या आजूबाजूला जो AC आहे त्याचं नेचर आपल्याला समजलं पाहिजे. अच्छा, फॅन चालू आहे, लाईट चालू आहे आणि इथे AC सप्लाय आहे, म्हणजे व्हिज्युअलाइज झालं पाहिजे आपल्याला की एकदा जे इलेक्ट्रॉन्स आहे ते फेजकडून न्यूट्रलकडे, न्यूट्रलकडून फेजकडे असे सतत ट्रान्सफर होत आहे. आणि सोबत जो काही करंट वाहत असेल किंवा जे काही व्होल्टेज इथे असेल, जसं आता आपल्या घरामध्ये 230 व्होल्टेज असते जे आपल्याला भेटते प्रॅक्टिकली, तसं ते जे कोडनुसार आहे आयडियली ते 240 आहे. तर जे काही व्होल्टेज आपल्याला भेटत असेल 230 240च्या मधात ते अजून काही कमी जास्त, तर ते व्होल्टेज आपलं जेव्हा आपण व्होल्टमीटर लावतो तो व्होल्टमीटरमध्ये तर तुम्हाला कॉन्स्टंट दिसते, पण ॲक्च्युली ते व्होल्टेज कॉन्स्टंट नसते. ते व्होल्टेज कंटिन्युअसली कमी जास्त होत राहते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे जे 230 व्होल्टेज तुम्हाला दिसते हे याच्यापेक्षाही आपल्या घरामधलं जे व्होल्टेज आहे ते वाढ होते. आता त्याला ते व्होल्टेज कोणतं आहे, RMS व्होल्टेज, पीक व्होल्टेज, ॲव्हरेज व्होल्टेज, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, हे काय असते, आपल्याला मीटरमध्ये दिसणारं व्होल्टेज कोणतं असतं, हे सगळं आपण डिटेलमध्ये AC चॅप्टर आपल्या AC चॅप्टरमध्ये शिकणार. ठीक आहे. तर तुम्हाला कळलं आता AC आणि DC मधला डिफरन्स. तर लिहून घेऊ आपण. याचा डायग्राम आपल्याला काढायचा आहे. तिथं लिहिलं आपण डिफरन्स बिटवीन AC करंट आणि DC करंट. तर डायग्राम काढून घ्या, देन लिहून घ्या. ठीक आहे. डायग्राम तुम्ही तुमच्या पद्धतीने जशी तुम्हाला वाटते तशी तुम्ही काढू शकता. इथे मी आता माझ्याकडे आहेत सोर्सेस तर काढून घेतो आहे. ओके, आपण अशीच काढू सारी डायग्राम. याचा सिम्बॉल एका साईडला आपण AC आणि एका साईडला DC दाखवता येईल. इथे आहे DC डायरेक्ट करंट म्हणा याला, या डायरेक्शन कॉन्स्टंट डायरेक्ट करंट, आणि इकडे अल्टरनेटिंग करंट. हे सोबत लिहू शकता तुम्ही अल्टरनेटिंग करंट. आता DC साठी दाखवताना आपण बॅटरीचा सिम्बॉल दाखवू प्लस, किंवा आपण असंही दाखवू शकतो किंवा एक सर्कलसुद्धा काढू शकतो. ठीक आहे. इथे डायग्राम पहा कशी होत आहे. लॅम्प आहे, हा आपला सोर्स आहे. या सोर्सला आपण हे 2 वायर लावले. डायग्राम मला रिपीट करायला प्लीज तिकडे. ठीक आहे. DC सोर्स दाखवायचा असेल त्याच्या आतमध्ये आपण प्लस मायनस दाखवणार, आणि AC सोर्स दाखवायचा असेल तर त्याच्यामध्ये आपण फेज आणि न्यूट्रल आणि ACचा सिम्बॉल असं दाखवणार. ठीक आहे. ते इथे AC आहे तर आपण याच्यामध्ये ACचा असा सिम्बॉल दाखवणार आहे सायनोसायडल, आणि DC सोर्सच्या ठिकाणी फक्त आपल्याला लिहायचं असं प्लस आणि मायनस. इथे आपण लिहू शकतो फेज आणि न्यूट्रल एका साईडला. हे 2 लॅम्प आहे. जसे दोन्ही लॅम्प दोन्ही याच्यावर वर्क करतील. ACवर जो साधा लॅम्प असतो ACवरही वर्क करतो आणि DCवरही वर्क करतो. ठीक आहे. लॅम्पच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही. इनकॅन्डिसेंट लॅम्प आहेत हे दोन्ही, म्हणजे साधे जे पिवळ्या कलरचे लाईट आपण पाहिले असेल तर ते AC आणि DC दोन्ही सप्लायवर वर्क करतात. ठीक आहे.
सारख्या ब्राईटनेससाठी सारखंच व्होल्टेज त्यांना द्यावं लागेल. ठीक. तर आता आपण इथं ॲझ्युम करू की याच्यामधून वाहणारा जो करंट आहे हा 2 एम्पियर आहे आणि इथून वाहणारा जो करंट आहे तो 2 एम्पियर. पहा आता मी डायरेक्शन दाखवताना पहा कशी दाखवली, फेजकडून न्यूट्रलकडे. इथे पहा काय केलं मी, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. तर ही दाखवलेली कोणती डायरेक्शन आहे, कन्व्हेन्शनल करंटची. आणि ही जी आहे ही आपण दाखवतो अशी, पण ॲक्च्युली हा करंट फेजकडून न्यूट्रलकडे देन न्यूट्रलकडून फेजकडे कंटिन्युअसली चेंज होत राहतो. आणि हे आपले लॅम्प आहे, इनकॅन्डिसेंट लॅम्प. देन इथे करंट जे आहे, हा जो करंट आहे हे कॉन्स्टंट असेल, याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. करंट हे कॉन्स्टंट असेल आणि सपोज जर इथे मी व्होल्टेज 120 घेतलं, सपोज 120 व्होल्ट घेतलं, तर हे व्होल्टेजसुद्धा कॉन्स्टंट असेल, याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही यांच्या किमतीमध्ये. आणि याची जी डायरेक्शन आहे ती सुद्धा फिक्स असेल. आता ही जी डायरेक्शन आहे मी जे दाखवतो आहे इथे डायरेक्शन, ओके, फेजकडून न्यूट्रलकडे, लक्ष द्या पहा, हे सॉरी म्हणजे पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. तर डायरेक्शन जे आहे, डायरेक्शन कॉन्स्टंट असेल, डायरेक्शन कॉन्स्टंट. ही जी डायरेक्शन दाखवलेली आहे ही कन्व्हेन्शनल करंटची आहे, लक्षात ठेवा. मी मागच्या लेक्चरच्या एंडला सांगितलेलं आहे आणि याही लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे. ओके, इलेक्ट्रॉन जे आहे ते निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडेच वाहतात. ओके, कंटिन्युअसली त्याची डायरेक्शन कॉन्स्टंटच असते. पण मी तुम्हाला आठवणीनं नोट सांगितलेली आहे की जेव्हाही तुम्हाला सर्किट डायग्राममध्ये दाखवायचं आहे तेव्हा तुम्ही कन्व्हेन्शनल करंटचीच डायरेक्शन दाखवणार. इथे जे व्होल्टेज आहे ए सीमध्ये हे सुद्धा मी 120च घेणार, 2च एम्पियरचा करंट घेतला. तर हे जे व्होल्टेज आहे हे व्हेरिएबल आहे. जे आपण तिकडे लिहिलं डी सीमध्ये कॉन्स्टंट, ते असं नाही आहे, हे व्हेरिएबल आहे. हां, मीटरमध्ये तुम्हाला दिसेल कॉन्स्टंट, पण इथे तसं नसणार. ठीक आहे, याच्यामध्ये जो करंट आहे हा सुद्धा व्हेरिएबल असेल. तो 2 एम्पियर करंट इकडे लिहू आपण. आणि व्हेरिएबल, व्हेरिएबल म्हणजे याची व्हॅल्यू कमी जास्त होत राहणार आणि याची सुद्धा व्हॅल्यू कमी जास्त होत राहणार. ठीक आहे. तर इथे जो करंट आहे हा कसा वाहणार, फेजकडून न्यूट्रलकडे देन न्यूट्रलकडून फेजकडे. म्हणजे एकदा फॉरवर्ड डायरेक्शनला वाहणार आणि देन परत मग एकदा रिव्हर्स डायरेक्शनला. ठीक आहे, अशा पद्धतीने फॉरवर्ड आणि रिव्हर्स. तर याची जी डायरेक्शन आहे ती सतत काय होत राहणार, चेंज होत राहणार. याची डायरेक्शन सतत चेंज होत राहणार. याची डायरेक्शन काय होत राहते, कॉन्स्टंट राहते. तर इथे लिहिणार आपण डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज, सॉरी, डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज. ओके, तर लिहा मग आता याच्या खाली डेफिनेशन. याच्या हे डायग्राम काढून घ्या पटकन आणि देन याच्या खाली डेफिनेशन लिहा, ए सी आणि डी सीची. DEEF डेफिनेशन शॉर्टकटमध्ये व्याख्या ए सी आणि डी सीची. पहिले डायग्राम काढून घ्या देन डेफिनेशन लिहा. तुम्ही व्हिडिओला थांबवू शकता. लिहिलं? चलो देखो फिर आगे. तर इथे लिहा डी सीमध्ये, सगळ्यात पहिले डी सीमधलं डेफिनेशन लिहा. जो करंट, तोंडी सांगतो आहे, लिहून घ्या आरामात. जो करंट आपली किंमत व दिशा, जो करंट आपली किंमत व दिशा सतत कायम ठेवतो. सतत शब्द वापरला मी मुद्दामून, म्हणजे नेहमीच कायम ठेवतो. जो करंट आपली किंमत व दिशा सतत कायम ठेवतो अशा करंटला DC करंट असे म्हणतात. DC करंट म्हणजे डायरेक्शन कॉन्स्टंट और डायरेक्ट करंट असे म्हणतात. DC करंट असे म्हणतात. मी तुम्हाला मागं सांगितलंच होतं की हे जे आहे, जे आपण म्हणतो आहे AC करंट, ते करंट डबल होत आहे. या सीचा फुल फॉर्मच ॲक्च्युली करंट आहे. तर अल्टरनेटिंग करंट, परत त्याला आपण एक करंट लावला. तर हे पद्धत चालू आहे, पुस्तकातली ही पद्धत अशीच आहे. मोस्ट ऑफ द बोलताना ऐकताना आपण हेच करतो, AC करंट. फक्त त्याला तुम्हाला आपल्याला ACच म्हणावं लागते, अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे, जे आपण खाली लिहिलं आहे. तर तिकडे लिहा. आता इकडे काय लिहिले आपण डेफिनेशन, जो करंट आपली किंमत व दिशा, ठीक आहे, किंमत व दिशा म्हणजे डायरेक्शन आणि त्याची जी व्हॅल्यू राहते, मॅग्नेट राहते, ती कॉन्स्टंट होते, अशा करंटला म्हणतो आपण DC करंट. तर इकडे लिहा
आता इकडे काय लिहायचं तुम्हाला समजलंच आहे. याच्या उलट इथे दिशा आणि किंमत जी आहे ती स्थिर राहते, म्हणजे स्थिर राहते म्हणून आपण याला डायरेक्ट करंट म्हटलेलं आहे. आणि इकडे जे म्हणायचं असेल तर ते म्हणू आपण की सतत बदलते. तर लिहा मग त्याच्यामध्ये जो करंट आपली किंमत व दिशा सतत बदलतो, आपली किंमत व दिशा सतत बदलतो अशा करंटला AC करंट असे म्हणतात. अशा करंटला AC करंट असे म्हणतात. अशा करंटला AC करंट असे म्हणतात. ठीक आहे. आता इथे तुम्ही फोकस केला का, आपण डेफिनेशनमध्ये काय लिहिलं, जो करंट DC मध्ये जो करंट म्हणजे करंटबद्दलच बोललो, इकडे आपण करंटबद्दलच बोललो, म्हणजे आपण करंटलाच इज्जत दिली, व्होल्टेजला दिली नाही आहे. ओके, तर असं नाही आहे. म्हणजे आता पहा, करंटच बदलतो असं नसते मित्रांनो. करंट बदलण्याच्या मागे व्होल्टेज बदलण्याचाच हात असतो, कारण की व्होल्टेज हा एक फोर्स आहे जो मागेही शिकलो आपण 2 लेक्चरच्या आधी. तो तुम्हाला आता होप आठवत असेल, कारण की त्याचे जर तुम्हाला मागचे कन्सेप्ट आठवले नाही, तुम्ही त्याला रिव्हिजन नाही केलं तर समोर समजताना तुम्हाला डिफिकल्ट जाईल. मी तुम्हाला परत सांगतो आहे आणि फुल सिद्धतनं तुम्हाला सांगितलेलं आहे. इच अँड एव्हरी कन्सेप्ट जो आहे तो डीपमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. तर होप अंडरस्टँड की तुम्ही त्याला व्यवस्थित लक्षात ठेवाल की व्होल्टेज म्हटल्याबरोबर आपल्या डोक्यात आलं पाहिजे की काय आहे बा. आणि तुम्हाला एक्झॅक्टली त्याची उदाहरणंसुद्धा सांगितलेले आहे की पाईपलाईनमध्ये जसं पाणी वाहते आणि पाण्याचा फ्लो म्हणजे तो झाला आपला प्रवाह, आणि त्या पाण्याला फ्लो होण्यासाठी जो दाब आवश्यक आहे म्हणजे तोच व्होल्टेज एक प्रकारे. तसं आपल्या वायरमध्ये आहे की वायर, पाईपच्या जागी वायर आहे. जसं पाईपलाईनमध्ये पाणी वाहते तिथं वायरमध्ये इलेक्ट्रॉन्सचं वहन होते. जसं पाईपलाईनमध्ये पण दाब आवश्यक असतो, तसंच आपल्या वायरमध्ये सुद्धा एक दाब आवश्यक असतो, फोर्स, त्याला आपण व्होल्टेज म्हणतो. तर हे व्होल्टेजची सुद्धा एक डायरेक्शन असते. तर व्होल्टेज ज्या डायरेक्शननं जाईल त्याच डायरेक्शननं इलेक्ट्रॉन जाणार. तर जर व्होल्टेजची डायरेक्शन बदलली तरच इलेक्ट्रॉनची डायरेक्शन बदलणार. ठीक आहे. म्हणून मग जर करंट अल्टरनेटिंग असेल म्हणजे इलेक्ट्रॉन्स आपली डायरेक्शन रिव्हर्स फॉरवर्ड करत असेल, याचा अर्थ व्होल्टेजसुद्धा आपली डायरेक्शन रिव्हर्स फॉरवर्ड करत आहे. तर म्हणून मग असं डोक्यामध्ये काढून टाका की बा फक्त करंटच आपली दिशा बदलते, त्याच्यासोबत व्होल्टेजसुद्धा आपली डायरेक्शन सतत बदलत असते. आणि राहिलं इथे DC इकडे DCमध्ये करंट आपली डायरेक्शन कॉन्स्टंट ठेवते, तर व्होल्टेजसुद्धा आपली डायरेक्शन कॉन्स्टंट ठेवते, म्हणजे व्होल्टेजसुद्धा एकाच डायरेक्शननं फोर्स लावत असतो DCमध्ये. पण ACमध्ये जी फोर्सची डायरेक्शन आहे ती कंटिन्युअसली बदलत राहते. आता याच्या इकडे जाऊ आपण, समजा म्हणजे ग्राफकडे. तर आपल्याला ग्राफ असा दिसेल AC आणि DCचा. एक सेकंड काढून घ्या, कारण की काही बेसिक पॉईंट आहेत हे AC आणि DC मधले, कारण की हे पुढे मी सांगणार नाही. मग आपण वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये वेगवेगळे पाहू. पहिला पॉईंट आपण हा डेफिनेशनबद्दल पाहिलाच आहे. देन याच्यामध्ये दुसरा पॉईंट जो आहे तो यांचा ग्राफचा आहे. आता हे ग्राफ जे आहे, ग्राफ रीडिंग तुम्हाला समजते थोडक्यात, कारण की ग्राफ ज्याला वाचताना आले त्याचं काही खरं नाही आहे. हा जो आहे आपला X ॲक्सिस आणि हा आपला Y ॲक्सिस. तर या Y ॲक्सिसवर मी घेतो आहे समजा करंट घ्या किंवा व्होल्टेज घ्या. तर मी इथे करंट लिहिला आणि या X ॲक्सिसवर जे आहे ते मी टाईम लिहिलेला आहे. हाच असा आपण कॉपी पेस्ट करू. ठीक आहे, इकडे अलग काढू आपण, याच्यासाठी वेगळा काढावा लागेल. परत आता हा आपला Y ॲक्सिस, हा मधातला आहे X ॲक्सिस. याला क्वाड्रंट. आता हे सगळं मी तुम्हाला नंतर शिकवणारच आहे पुढे. हे प्लस व्होल्टेज, याच्या खाली असेल मायनस व्होल्टेज. ओके, हे मायनस व्होल्टेज म्हणजे जेव्हा व्होल्टेज आपले डायरेक्ट होतं. आपण इकडे पाहू, करंट पाहिला तर इकडे करंटच लिहू आपण. ठीक आहे, तर इकडे प्लस I मायनस I असं लिहू आपण. प्लस I देन मायनस I. करंट आपण करंटचा पण ग्राफ काढू शकतो, व्होल्टेजचा पण काढू शकतो, पण आता आपण करंटचाच काढू. तर लक्ष ठेवा, जेव्हा करंट फॉरवर्डला जातो तेव्हा त्याला आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यूमध्ये मोजतो. जेव्हा करंट वापस येतो तेव्हा आपण त्याला निगेटिव्ह व्हॅल्यूमध्ये मोजतो, अशा पद्धतीनं. तर इथे दोघांमध्ये आपल्याला आता ग्राफ काढायचा असेल तर पहा दोघांचा ग्राफ कसा असेल. सिम्पल आहे. इथे एक लाईन ओढलेली आहे मी आणि इथे 2 अँपिअर असं लिहिलेलं आहे याच्यामध्ये. तर इथे पहा, जर इथं 2 अँपिअर असेल तर याची जे व्हॅल्यू आहे 2 अँपिअर्स हे प्रत्येक टाईमला स्थिर आहे. समजा इथे टाईम 0 आहे, इथे टाईमही 0 आहे, व्हॅल्यू 0 आहे. तर प्रत्येक टाईमला तुम्ही कोणताही टाईम घ्या, इथं तुम्हाला 2 अँपिअर 2 अँपिअर 2 अँपिअरच दिसेल. प्रत्येक टाईमला करंटची किंमत जी आहे ती कॉन्स्टंट आहे. पण तेच जर आपण ACमध्ये आलो तर ACमध्ये याची जी किंमत आहे ती कमी जास्त होत राहणार. आता हे जे 2 अँपिअर आहे ॲक्च्युली ही RMS व्हॅल्यू आहे, पीक व्हॅल्यू याच्यापेक्षा जास्त असते.
पीक व्हॅल्यू याच्यापेक्षा जास्त असते, पण आता थोडं तुम्हाला समजण्यासाठी मी 2 एम्पियरच दाखवतो आहे इथे. ते हे पहा, इथे जे आहे इथे 0 आहे. ओके, हा इथं टाईमच आहे मधातला आपला. तर जसं जसं टाईम चालू आहे तसं इथं व्होल्टेजची किंवा करंटची किंमत वाढते आणि कमी होते. पहा, जसं इथं 0 आहे तर करंट वाढला, मॅक्झिममला पोचला, देन अजून 0 झाला, इथं 0 आहे. ही लाईन पुरी टाईमची म्हणजे 0, ही टाईमची लाईन इथं आली म्हणजे 0वरच आहे. देन इथं करंट 0 झाला, देन परत -2, इकडे -2 एम्पियर वरतं प्लस आहे, तर इथे खाली -2 म्हणतो आपण याला, -2 एम्पियर. सरळ साध्या सोप्याच भाषेत 0 ते 2 गेला, 2 ते 0 झाला, परत 0 ते 2 आला, 2 ते परत 0 झाला, परत 0 ते 2. अशा पद्धतीनं करंटची किंमत जी आहे ती कंटिन्युअसली बदलत राहणार. ते इथे जो आहे, आता हे सायकल काय आहे आणि टाईम पिरियड काय आहे, ह्या सगळ्या डेफिनेशन्स आपण पुढे काढू. पण इथे हे जे सायकल आहे एवढी, याला पुऱ्याला एक सायकल म्हणतात. आपण हे सगळं नंतर 10व्या चॅप्टरमध्ये खूप डिटेलमध्ये शिकणार आहे. सायकल, मग टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन कसं आहे, मग मेकॅनिकल डिग्री, इलेक्ट्रिकल डिग्री काय आहे, तर याला 1 सायकल म्हटलं जाते. 1 सायकल म्हणा या फक्त सायकल म्हणा. आणि याच्यामधली हे पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे आणि हे निगेटिव्ह हाफ सायकल आहे. तर याच्यामध्ये जो आहे करंटची डायरेक्शन फॉरवर्ड असेल, फॉरवर्ड, तर इथे जे आहे करंटची डायरेक्शन रिव्हर्स असेल, फॉरवर्ड रिव्हर्स. बस. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर इथे वायर जर आपण काढला, हा सपोज आपला वायर आहे, तर या वायरमध्ये एक सेकंद, ठीक आहे. समजा इथे हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे असे या फॉरवर्ड डायरेक्शननं वाहत असेल, फॉरवर्ड डायरेक्शननं, तर या निगेटिव्ह वेळेस हे करंट इलेक्ट्रॉनची डायरेक्शन कशी होईल, वापस, म्हणजे करंटची डायरेक्शन चेंज होऊन जाणार. 2 डायग्राममध्ये तुम्हाला फरक समजला आहे. तर इथे डायरेक्शनही बदलते, सोबत दोन्ही डायरेक्शनही बदलते, एकाच वेळेस डायरेक्शनमध्येही बदल होऊन राहिला आणि एकाच वेळेस त्याच्या किमतीमध्ये सुद्धा काय होऊन राहिला, बदल होऊन राहिला. म्हणजेच असा आहे आपला हा AC करंट, अल्टरनेटिंग करंट, जो करंट आपली किंमत व दिशा सतत बदलतो. तर इथे सायकल आहे म्हणून इथं फ्रिक्वेन्सी आहे, कारण की या सायकलच्या काउंटिंगलाच फ्रिक्वेन्सी म्हणतात. म्हणजे एका सेकंदामध्ये पूर्ण होणाऱ्या एकूण सायकलच्या संख्येस फ्रिक्वेन्सीचे म्हणतात. आता हे आपण पुढे नंतर सगळं डिटेलमध्ये शिकणार आहे, सध्या फक्त आपण बेसिक पाहत आहे. ओके, हे गोष्ट समजून घ्या, कारण की मला काही ज्या माहिती आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहीत असलं पाहिजे, ह्याच्यासाठी सांगतो आहे की DCला फ्रिक्वेन्सी नसते, ACला फ्रिक्वेन्सी असते. आपल्या भारताची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स आहे, काही अदर देशामध्ये 60 हर्ट्स आहे. बाकी मग काही डाऊट असेल तुमच्या डोक्यामध्ये की 50 हर्ट्सच फ्रिक्वेन्सी का आहे, तर हे आपण पुढे जेव्हा अल्टरनेटिंग करंट या चॅप्टरमध्ये जाऊ किंवा जनरेशनच्या वेळेस जाऊ, तेव्हा दोनपैकी एक कुठंही आपण 50 हर्ट्सच फ्रिक्वेन्सी का आहे हे सुद्धा पाहू. आपण अल्टरनेटिंग करंट या चॅप्टरमध्ये पाहू सध्या नाही. तर इथे तुम्हाला AC आणि DC मधला डिफरन्स थोड्या याच्यामध्ये कळला असेल. तर इथे तिसरा पॉईंट जो लिहिताना आहे तो तुम्ही असा लिहा की DCला फ्रिक्वेन्सी नसते, जो DC आहे फ्रिक्वेन्सी नसते. आता आपण याला पूर्णपणे इंग्लिशमध्ये नाही लिहित आहे, ज्यांना इंग्लिशमध्ये लिहायचं थोडक्यात ते लिहू शकता. DC हॅज नो फ्रिक्वेन्सी नसते, आणि इकडे जे आहे ते फ्रिक्वेन्सी असते. आणि भारताची फ्रिक्वेन्सी सगळ्या जगाला माहीत आहे, तुम्हालाही माहीत असेलच, फ्रिक्वेन्सी असते, जी आपण हर्ट्स और CPSमध्ये मोजतो. बस एवढे 3 पॉईंट सध्या मला तुम्हाला लिहून द्यायचे होते, बस, बाकी काहीच नाही. आणि सायकल, इथं सायकल पूर्ण होत नाही, इथे करंटची डायरेक्शन एकच असते. सायकल म्हणजे काय आहे, एक फेरा. तर एखादं सायकल समजा तुमची गाडी घेऊन तुम्ही गाडी घेतली आणि तुम्हाला गाडीचा कोणी चक्कर मागितला. आता चक्कर मागितला म्हणजे काय, याचा अर्थ आहे बा दे एक चक्कर आणतो तुझ्या गाडीचा, ठीक आहे. तर तो जाईल कुठंतरी आणि देन वापस येईल. तो वापसच नाही आला तर त्याने चक्कर कायचा मागितला, तो गाडी चोरून गेला तुमची, ठीक आहे, गाडी चोरी करून गेलेला आहे, त्याला चक्कर नाही म्हणत, तो गेला पळाला, त्यानं जर वापसच नाही आणली तर, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं चक्कर तेव्हाच म्हणू आपण की तो गेला आणि वापस आला. इथे तो पुढेच जात आहे, त्याच्यामुळे इथे सायकल कंप्लीट होत नाही, इथे सायकल कंप्लीट होते. इथे सायकल कंप्लीट होते म्हणून इथं फ्रिक्वेन्सी आहे, इथे सायकलच कंप्लीट होत नाही म्हणून इथं फ्रिक्वेन्सी नाही आहे. DCची फ्रिक्वेन्सी 0, 1 नाही. हे छोटे डाऊट्स आहे, काही मग नंतर तुम्हालाच कन्फ्यूजमध्ये टाकतात, ठीक आहे. आता तुम्ही लिहिलेलं आहे म्हणून याला रिड्यूस करतो मी आणि एका स्लाईडवर आणू आपण, ठीक आहे, एका पेजवर. तर इथे आपण DC आणि AC मधला डिफरन्स पाहिलेला आहे, थोडक्यात होप तुम्हाला समजलं असेल. आपण खूप डिटेलमध्ये पाहिलेला आहे हा, ॲक्च्युली आपल्याला थोडक्यात शॉर्टकटमध्ये पाहायचा होता, पण आता मी याला अजून थोडंसं डिटेलमध्ये, म्हणजे AC DCबद्दल आपण शिकणार, पण जो मेन डिफरन्स आहे तो आपण बऱ्यापैकी पाहिलेला आहे की AC कसा असतो, DC कसा असतो
आणि दोघांमध्ये मेजर काय डिफरन्स आहे, ठीक आहे. म्हणजे पुढे जाऊन जेव्हा आपण शिकणार तेव्हा तुम्हाला आता अडचण जाणार नाही. आणि तुम्हाला आता वायरमध्ये कळलेलं आहे, डायरेक्शन कोणी तुम्हाला विचारले तर तुम्ही आरामात सांगू शकता की DC मध्ये जे डायरेक्शन दाखवतो आपण ती कन्व्हेन्शनल करंटची पण दाखवतो आणि इलेक्ट्रॉनिक करंटची पण. तर इथे दाखवताना डायरेक्शन एकच असते, कन्व्हेन्शनल पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे, पण इकडे डायरेक्शन कंटिन्युअसली व्हॅरी होत राहते. लॅम्प हे दोन्ही सारखेच प्रकाश देतील जर सारखंच व्होल्टेज असेल तर, ठीक आहे. एकच लॅम्प हा इनकॅन्डिसेंट लॅम्प AC आणि DC दोघांवरही कार्य करतो, ठीक आहे. तर जाऊ आपण आता पुढे नेक्स्ट कन्सेप्टकडे. तर आता आपल्याला प्रॉपर पाहायची आहे करंटची डेफिनेशन. आता आपल्याला मी तुम्हाला आठवते का पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं की ज्या मेजर क्वांटिटीज आहे आपल्या चार्ज, करंट, व्होल्टेज, पॉवर, एनर्जी हे आपल्याला पाहिजे आहे. तर ज्या आपण फक्त चार्ज पाहिलेला आहे की कसा चार्ज क्रिएट होतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे नावं कसे आलेले आहे, इलेक्ट्रॉनचं वहन कोणाकडून कोणाकडे होते, चार्ज तयार होण्यासाठी काय करावं लागतं, चार्जचं रिलेशन्स पूर्ण पाहिलेलं आहे. आता ज्या राहिलेल्या 4 डेफिनेशन्स आहे पहिले त्या आपल्याला पूर्ण टेक्निकली लिहून घ्यायचे आहे. त्याचे फॉर्म्युलेस, त्याचे युनिट्स, खूप महत्त्वाचा पॉईंट्स आहे हा, कारण हे सगळं बेसिक आहे. आता जे विद्यार्थी एकदम नवीन आहे, ज्यांनी आतापर्यंत काहीच केलेलं नाही आहे, त्यांना किंवा ITत गेले असेल तर त्यांना गेले असेल नसेल गेले, पण काही जणांना जर विचारलं की करंट कशामध्ये मोजतात तर त्यांना फक्त एवढंच माहीत आहे की ॲम्पियरमध्ये मोजला जातात. चांगल्याना माहीत आहे की करंट हा ॲम्पियरमध्ये मोजला जातो. जे मुलं काहीतरी एक्स्ट्रा स्टडी करतात, त्यांना वाचनाची सवय आहे किंवा अजून काहीतरी त्यांनी कुठंतरी लेक्चर्स केले असेल, त्यांनाच माहीत असेल फक्त की करंटचं दुसरंसुद्धा युनिट आहे, ओके, कुलाम पर सेकंद. आता हे कुलाम पर सेकंद कसं काय आलं, त्याचा फॉर्म्युला काय आहे ते आपण पुढे पाहू, ठीक आहे. कुलाम पर सेकंद ही सुद्धा C/N म्हणा किंवा कुलाम पर सेकंद हे करंट मोजण्याचं दुसरंसुद्धा युनिट आहे, पण त्याचं जे SI युनिट आहे ते ॲम्पियर आहे, म्हणून आपल्याला सगळ्यांना ॲम्पियरच आठवते की आपण ॲम्पियरमध्येच म्हणतो, पण त्याचं दुसरंसुद्धा एक फॉर्म्युला बेस युनिट आहे कुलाम पर सेकंद. आता ते कसं आलं काय आलं ते पाहू आपण पुढे त्याच्यावरून त्याचे फॉर्म्युलेस कॅल्क्युलेशन्स. पण ते पाहण्याच्या अगोदर मला तुम्हाला काही कन्सेप्ट शिकवायचा आहे. एक कन्सेप्ट सगळ्यात पहिले तर एक उदाहरण घेऊ. कन्सेप्ट आहे फक्त एक बेसिक कन्सेप्ट, याला आपण नाव देऊ बेसिक कन्सेप्ट. आणि हे सांगण्याचं कारण काय आहे तर मला तुम्हाला एक डेफिनेशन शिकवायची आहे. तर ते डेफिनेशन शिकवण्याच्या अगोदर हा बेसिक कन्सेप्ट आहे ज्याला मला 5-10 मिनटं लागतील. तर सपोज 2 डेस्टिनेशन आहे, 2 डेस्टिनेशन हे 2 डॉट काढलेले आहे मी. सपोज इथे AMT अमरावती, जसा मी अमरावतीचा आहे तर हे अमरावती, आणि देन हा एक आमच्या जवळचा पॉईंट एक नागपूर, ठीक आहे. अमरावती नागपूर हे जे डिस्टन्स आहे हे आहे 150 किलोमीटर, 150 किलोमीटर हे झालं आपलं डिस्टन्स. आता काय आहे की हे जे 150 किलोमीटरचं अंतर आहे, आता काही एवढं तर नाही आहे अंतर, बरोबर. 150 म्हणजे काही लहान आकडा नाही आहे, पण आहे, ठीक आहे. हे 150 एवढं अंतर आहे जे दाखवलेलं आहे. आता इथून जे आहे एक सायकल किंवा एक सायकलवालाच म्हणा ना, ठीक आहे, किंवा एक बाईकवाला घ्या किंवा कारवाला, काही घ्या, असं काही फरक नाही पडत, पण मी मुद्दामून आता इथे बाईकवाला घेतो आहे. आता ही बाईक तर काढायला चाललो, पण मे बी बाईक नाही निघणार, सायकल निघणार, ठीक आहे. बरं, सायकलच काढू का, ठीक आहे, सायकलच काढू. सायकलच जमते मला काढण्याचं, ठीक आहे. पायडल सायकलला कोणी नाव ठेवणार नाही कृपया, ठीक आहे. तर हे सायकल आहे आणि या सायकलवर एक हिरो बसलेला आहे, ठीक आहे. काही घ्या उदाहरण. तर हा भाऊ आपला सायकल चालवून राहिला, ठीक आहे. कोणीही सायकलवर हसणार नाही, तरी तुम्ही हसूनच राहिले राजा. अमरावती टू नागपूर हे अंतर आहे. हा जो सायकलवाला आहे हा निघाला सकाळी जे काही आहे. आता हा 9 वाजता निघाला आणि 12 वाजता तिथं पोचला. 9 वाजता निघाला, 12 वाजता. सायकलच्या स्पीडनं चालला की सर गाडीच्या स्पीडनं चालला? बरं, गाडीची स्पीड तेवढी नाही आहे, बरं ठीक आहे. सपोज समजा आता हा जो आहे हा सकाळी 9 वाजता निघाला, दुपारी 3 वाजता पोचला. इमॅजिन करून घ्या, ठीक आहे. सकाळी 9 वाजता जो आहे तो इथून निघाला. हे जास्त लांबून सांगत आहे मी तुम्हाला, कारण की थोडंसं इंटरेस्ट घेऊन की तुम्हाला काहीतरी थोडंसं थिंकिंगला वेळ भेटला पाहिजे, बस, बाकी काहीच नाही. हा जो आहे सकाळी 9 वाजता निघाला होता आणि दुपारी 12 वाजता पोचला, म्हणजे तो जरा टू व्हीलरच्या स्पीडने गेला. टू व्हीलरने पोचत 3 तासात, ठीक आहे. तर इथे जे आहे हा 3 PM पोचलेला आहे. तर टोटल टाईम जो आहे तो किती लागला याला? 6 तास लागलेला आहे पोचायला. 9 वाजता निघाला सकाळी, 3 वाजता तो जो दुपारी आहे तो नागपूरला पोचून गेला. टोटल टाईम जो लागलेला आहे तो त्याला 6 तास लागलेला आहे. आता सिम्पल जर तुम्हाला विचारलं की याच्या सायकलची स्पीड काय आहे, तर स्पीडचा फॉर्म्युला सगळ्या जगाला माहीत आहे. हो, तुम्हाला माहीत असेल. नसेल कोणाला माहीत तर स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम,
ठीक आहे, डिस्टन्स अपॉन टाईम, एवढं तर लॉजिक येते सगळ्यांना, ठीक आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. याच्यामध्ये जर आपण याचा व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला याची स्पीड भेटून जाईल. काय स्पीड भेटेल? स्पीड, आता याला मी एस सिम्बॉलने दर्शवतो. एस इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे 150 किलोमीटर आणि टाईम आहे त्याचा 6 आवर. 150 भागेला जर आपण 6 केलं तर त्याचा आन्सर येते 25. बरं, 25 सगळं 150 म्हणजे 25. तर इथे जे 25 आलेलं आहे, आता या 25ला पहा, स्पीडचं युनिट काय आहे ते युनिट इथूनच ठरवा तुम्ही. हे पहा, तुमचं डिस्टन्स कशामध्ये आहे? डिस्टन्स जर किलोमीटरमध्ये असेल तर टाईम हा आवरमध्ये घ्यायचा. जर डिस्टन्स मीटरमध्ये असेल तर टाईम हा आवरमध्ये नाही चालत, टाईम हा तुम्हाला सेकंदमध्ये पाहिजे. मीटर पर सेकंद बोलतो आपण त्याला, ठीक आहे. तर इथे जे डिस्टन्स आहे ते किलोमीटरमध्ये आहे, तर याचं पहिलं जे आहे ते किलोमीटरच ठेवा. युनिट कसे बनतात हे सुद्धा लक्ष ठेवा. पुढे तुम्हाला युनिट बनवायचे आहे. जे मी तुम्हाला कुलाम पर सेकंद म्हटलं, हे तुम्हाला पाठ करायची गरज नाही पडली पाहिजे. बाय डिफॉल्ट आणि नॅचरली तुम्ही सांगू शकले पाहिजे. पाठ करायला फार अलग गोष्टी आहे आपल्याकडे. एखादा समजा काही व्हॅल्यू, जसं ॲटमचं मास किती असते, म्हणजे इलेक्ट्रॉनचं मास किती आहे, प्रोटॉनचं मास किती आहे, अशा काही व्हॅल्यूज आहे. पण जेवढेही कन्सेप्ट आहे ते पाठ करायचे नाही आहेत आपल्याला. ते पूर्ण नॅचरली कन्सेप्ट बाय डिफॉल्ट आपल्या बॉडीमध्ये आले पाहिजे, की आपण त्याला आजीवन विसरू नाही शकलो पाहिजे. ते काही पाठ करायची गरज नाही आहे. तर पुढे जेवढेही युनिट बनतील ते असेच बनवायचे, ठीक आहे. पहा, वर तर कोणतं युनिट आहे? किलोमीटर. तर पहिले किलोमीटर लिहिलं, देन खाली डिनोमिनेटर म्हणजे छेदामध्ये. तर छेदा म्हणजे भागाकार, तर इथं स्लॅश द्यायची. भागाकार असला तर स्लॅश द्यायचं, गुणाकार असलं तर डॅश द्यायचं. हे पुढे पुढे सांगतोच मी तुम्हाला अजून. देन मग 6 आवर टाईम आहे, तर हा टाईम जो आहे तो आवरमध्ये लिहिला, ठीक आहे. तर पायाचं युनिट काय झालं? 25. स्पीडचं युनिट झालं 25 किलोमीटर पर आवर. याला वाचताना वाचतो आपण 25 किलोमीटर, 25 किलोमीटर्स पर आवर. पर या शब्दाचा अर्थ पर इंग्लिशमध्ये म्हणतो आपण, मराठीमध्ये म्हणायचं असेल तर दर तासाला. दर तासाला म्हणजे प्रत्येक तासाला ही जे सायकल आहे ही 25 किलोमीटर जाते आणि त्या सायकलचा हा स्पीड आहे, वेग आहे. आता तुम्हाला असा प्रश्न विचारला की का रे वेग म्हणजे काय किंवा मग स्पीड म्हणजे काय? तर तुम्ही म्हणसाल सर स्पीड म्हणजे काय? स्पीड म्हणजे ते त्याचं धावण्याचा गती. तुम्ही म्हणाल गती, कोणी म्हणाल वेग. थोडंसं पाणी पिऊन घेतो तुमची इच्छा असेल तर. मला माहीत आहे तुमची इच्छा नव्हती. ठीक आहे, विचारलं तर हे जे आपण सायकलची स्पीड विचारली, ठीक आहे, की स्पीड म्हणजे काढली आहे आणि तुम्हाला जो क्वेश्चन विचारलेला आहे की स्पीड म्हणजे काय, तर नेहमी हा क्वेश्चन माझा विचारतो मी ऑफलाईन बॅचमध्ये. तर काय स्पीड म्हणजे काय? तर पुढं सांगतात की वेग म्हणजे काय? तर स्पीड. मग कोणी त्याच्यात काहीतरी रिसर्च करते आणि काहीतरी अजून अलतं सांगते की स्पीड म्हणजे असं, स्पीड म्हणजे तसं, तू किती जोरात चालला, तू काय कसा किती वेळात पोहोचू राहिला, ह्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे स्पीड. पहा मित्रांनो, हे जे तुम्ही तर्क लावून जे स्पीडची डेफिनेशन सांगून राहिलेले असेल, जे आहे टॅलेंटेड विद्यार्थी, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे, मी कोणावरही ऑब्जेक्शन घेत नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याजवळ गरिबाची डेफिनेशन काय आहे, इथून गरीब, ओके, डोक्याने. तर गरिबाचे डेफिनेशन मी तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत सांगितली जाईल की आपल्याला गरिबाला वरता आणायचं आहे. तर जो काही गरीब असेल, ठीक आहे, तर त्या गरिबांना समजून घ्या की स्पीडची डेफिनेशन हे नाही आहे. जेव्हाही आपण म्हणतो आहे स्पीड, तेव्हा त्याचा अर्थ समजून घ्या. हे जे आपण इथे लिहिलेलं आहे स्पीड म्हणजे आपलं वेग, त्याचा अर्थ पहा काय आहे. मराठीत तर लिहितोच आपण वेग, बरोबर, पण त्याची टेक्निकल अर्थ काय आहे, टेक्निकल डेफिनेशन काय आहे ते लक्ष द्या. जे इथे मी म्हटलं आहे 25 किलोमीटर पर आवर, 25 किलोमीटर पर आवर, याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येते ते सांगा पहिले, मग आपण बाकी पुढे जाऊ. ठीक आहे, थोडंसं याला रिड्यूस करू. या 25 किलोमीटर पर आवरवरून तुम्हाला काय लक्षात येते? हे थोडंसं वर घेतलेलं आहे मी आता. 25 किलोमीटर पर आवरवरून तुम्हाला असं लक्षात येते की हे जे सायकल आहे ही दर तासाला, म्हणजे जो सायकलवाला आहे तो सायकलवाला दर तासाला 25 किलोमीटर अंतर कापतो. दर तासाला, प्रत्येक पर आवर, किलोमीटर पर आवर, हे वाचताना आपण वाचतो आहे याला किलोमीटर पर आवर. हवर नका वाचू याला, एच जरी असेल तरी एच सायलेंट आहे. आवर, तर किलोमीटर पर आवर. तर हे जे आहे म्हणजे तासी, याला ताशी दर ताशी म्हणतो आपण त्याला, किलोमीटर दर ताशी दर किलोमीटर. ठीक आहे, अशा पद्धतीने मराठीमध्ये वाचायचं असेल तर इथे मराठीत आपण बोलूच नाही, फक्त त्या पर या शब्दाला दर ताशी असं आपण म्हणतो, किलोमीटर दर ताशी. तर हे जे 25 किलोमीटर पर आवर आहे, पर आवर, प्रत्येक तासाला ती सायकल 25 किलोमीटर चालते किंवा तो व्यक्ती चालवतो.
एकच गोष्ट झाली आहे, चालते किंवा चालवतो. ठीक आहे, चालवतो म्हणून चालते. तर पहिल्या तासाला 25 किलोमीटर, दुसऱ्या तासाला 25 म्हणजे झाला तो 50, तिसऱ्या तासाला अजून 25 म्हणजे 75, म्हणजे 75 किलोमीटर गेला तो 3 तासामध्ये. 4 तास झाले असेल तो 100 किलोमीटर गेला. तर मला म्हणायचं असं आहे की जेव्हा तो सायकल चालवत आहे की डायरेक्ट 1 तास म्हणजे एका सेकंदात होऊन राहिला का किंवा अर्ध्या सेकंदात होऊन राहिला, 1 तास व्हायला पूर्ण 60 मिनिटाचा वेळ लागतो आणि 1-1 मिनिटं व्हायला 60 सेकंद लागते. तर प्रत्येक सेकंदाला काही ना काही सायकल समोर सरकत आहे. काही ना काही तासामधल्या प्रत्येक मिनिटाला सायकल समोर सरकत आहे. त्या प्रत्येक मिनिटातल्या प्रत्येक सेकंदाला सायकल समोर सरकत आहे. प्रत्येक सेकंदाच्या मायक्रो सेकंदमध्ये सायकल समोर सरकत आहे. समोर सरकत आहे म्हणजे ती सायकल जी आहे ती काही ना काहीतरी डिस्टन्स काय करत आहे, कापत आहे. हे सायकल आहे मित्रांनो, हे चालली. हे जेव्हा सायकल चालली तेव्हा हे डिस्टन्समध्ये बदल करत आहे. सकाळी 9 वाजता निघालेली सायकल 10 वाजता कुठेतरी समोर असेल अमरावतीच्या, 11 वाजता कुठेतरी समोर असेल, अजून पुढे तिवसाजवळ असेल, अजून आता हे जे बाकीचे अदर विद्यार्थी असेल त्यांना हे गावाचे नावं माहीत नाही आहे म्हणून मी गावाचे नावं नाही घेत आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे की हे सकाळी निघालेली जी सायकल आहे ही जसा टाईम होत राहील 11 वाजून 1 मिनिटानं सुद्धा ती रोडवर कुठं ना कुठंतरी काहीतरी अंतर कापत असेल. तर जेव्हा ती अंतर कापत आहे तेव्हा ती अंतरामध्ये बदल करत आहे. पाहून घ्या, अंतर चालली, ते अंतर जे डिस्टन्स आहे ते बदलत आहे. नाहीतर तो सायकलवाला सायकल चालूनच राहिला आणि मारे 6 घंटे सायकल चालवली आणि सायकल चालवल्याच्या नंतर पाहून राहिला तर आपण तिथंच आहे. म्हणजे सायकल काय झालं, म्हणजे सायकल स्टँडवर आहे, पायडल मारून राहिला, कारण स्टँडच काढलेलं नाही आहे, रोडवर चालली नाही आहे. 6 घंटे का 60 घंटे तुम्ही सायकल चालवली तर तुम्हाला तिथं दिसेल, असं तर नाही होणार ना. ऑब्व्हियसली रोडवर जर आपण सायकल चालवत असेल तर आपल्याला झाडं मागं जाताना दिसेल, काहीतरी नवीन गाव येईल, रोड समोर जाईल, कधी चांगला कधी खराब रस्ता येईल, काहीतरी असेल. पण आपण नेहमी जे अंतर आहे, जे डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये सतत काय करत राहणार, बदल करत राहणार, बदल. ओके, आणि त्याच बदलाचा हा रेट आहे. रेट म्हणजे दर, समजतं ना. आपण आता कोणतीही वस्तू विकत घ्यायला गेलो, कोणत्याही शॉपला म्हणा किंवा साधा आपण फ्रूट्स विकत घ्यायला गेलो तर त्याला पहिले आपण भाव विचारतो की का भाऊ कसे दिलेले आहे, काय रेटने दिलेले आहे, काय रेटने दिले आहे, काय दर आहे. तो जेव्हा जो दर सांगतो तेव्हा तो प्रत्येक किलोचा भाव सांगत असतो, या प्रत्येक डझनचा भाव सांगत असतो, या प्रत्येक काहीतरी लिटरचा या डब्याचा जे काही असेल XYZ त्याचा तो भाव सांगतो, म्हणजे त्याची तो व्हॅल्यू सांगतो, ज्याच्यावर आपल्याला काहीतरी अंडरस्टँडिंग येते. तसंच इथे जेव्हा कोणीही आपल्याला स्पीड सांगते ना तेव्हा त्याच्यावरून आपल्याला काय अंडरस्टँडिंग येते की या दराने अंतर काय करत आहे, चेंज करत आहे, अंतरामध्ये बदल करत आहे. चेंज, अंतर समज, चेंज म्हणजे समोर जात आहे, अंतरामध्ये बदल करत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जो अंतर बदलवत आहे ते विथ रिस्पेक्ट टू टाईम, कारण याच्या मागे मॅटर करते टाईम. जेवढा टाईम तो सायकल चालवत राहणार तेवढं तो अंतर कापत जाणार. जर त्याने टाईमला स्टॉप केलं तर अंतर तो तिथंच थांबलेला आहे, मग अंतरामध्ये सुद्धा बदल होणार नाही. तर जेवढा वेळ तो सायकल चालवत राहणार तेवढा वेळ त्या अंतरामध्ये बदल होत राहणार आणि त्याच बदलाला म्हणतो आहे आपण स्पीड. ठीक आहे, तर स्पीड जे आहे याची डेफिनेशन आपल्याला लिहिताना पाहता, तर नागपूरला पोचून दिला आपण त्याला 3 वाजता, हे लक्षात ठेवा. तर स्पीडची डेफिनेशन जर लिहायची असेल तर आता याला इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये आपण लिहू, देन मग आपण आपल्या मराठीच्या भाषेमध्ये लिहू. थोडक्यात मला तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फॉर्ममध्ये लिहून द्यायची आहे स्पीड ही ॲक्च्युली, कारण की आता 2 टूल आहेत इथे मॅथमॅटिकल, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. मला तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन शिकवायचं नाही आहे मित्रांनो. इंटिग्रेशनचं काम आपल्याला थोडक्यात पडेल पुढे, जे मी तुम्हाला नंतर सांगेल. डेरिव्हेशनचं काम थोडं आपल्याला कुठं पडत राहणार, तर आपल्याला काही डेरिव्हेशनचे फॉर्म्युले पाठ करायचे नाही आहे. फक्त थोडक्यात डेरिव्हेशनचा अर्थ समजून घ्या, कारण की ह्या डेफिनेशन ज्या आहे झाल्या बोर, त्या जुन्या डेफिनेशन झाल्या त्या. करंट म्हणजे काय, तर करंट म्हणजे इलेक्ट्रॉनचे वहन किंवा चार्जचे वहन. पण जर आता येणाऱ्या परीक्षेमध्ये जर नवीन डेफिनेशन विचारले की करंट म्हणजे काय, आणि मग ऑप्शनमध्ये आहे रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम, रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम कॉल्ड ॲज करंट, तेव्हा मग आपल्याला घाम सुटला नाही पाहिजे, आपल्याला पाय घासाची वेळ नाही आली पाहिजे की अरे हे काय मास्तरनं ते लिहूनच नाही दिलं आहे. हालाकी ते आपल्या ITच्या विद्यार्थ्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट या अजून काही आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झामला अपेक्षित आहे, तर तेव्हा आपल्याला घाम सुटला नाही पाहिजे. ह्या डेफिनेशन्स माहीत असल्या पाहिजे. ह्या डेफिनेशन माहीत असल्या तर तुम्हाला पॉवरची सुद्धा डेफिनेशन समजते की पॉवर म्हणजे काय, इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाईम. हे पॉवरची डेफिनेशन्स आहे. तर आता तुम्हाला या डेफिनेशनचा अर्थ नाही कळणार. तर डेरिव्हेशन आणि इंटिग्रेशन आपलं ज्या विद्यार्थ्यांनी 11-12 सायन्स केलेलं आहे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. ओके, आपण आपले जे गरीब जनता आहे ITचे विद्यार्थी त्यांना तर माहीतच नाही, कधी कामच नाही पडलेलं आहे. तर आपण 11वी-12वी आर्टमध्ये केली असेल या कॉमर्समध्ये केली असेल तिकडे काही कामच नाही पडलेलं आहे. असो, त्याचे किती फॉर्म्युलेज आहे काय ते आपल्याला ते काही घेणं नाही आहे सध्या. आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवा, डेरिव्हेशन जे आहे ना ते रेट ऑफ चेंज दर्शवते. एखाद्या
एखाद्या वस्तूमधील किंवा एखाद्या क्वांटिटीमधील त्या क्वांटिटीमध्ये कसा बदल होत आहे, सूक्ष्म बदल जो आहे बदल, तो डेरिवेशन दाखवते. आणि जे इंटिग्रेशन आहे ते सगळ्यांची बेरीज दाखवते. इंटिग्रेशन सगळ्याची एकत्र जमा, एकत्र टोटल, हे इंटिग्रेशन दाखवते. थोडक्यात हे दोन खूप जगातले महत्त्वाचे मॅथमॅटिकल टूल म्हटलं जाते. जसे आपले पाना पेन्सिल्स असते, ठीक आहे, तर हे आपले जसे गणितामधले मॅथमॅटिकल टूल आहे. याचा वापर जो आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेमला सिम्प्लिफाय करण्यासाठी केला जातो. असो, तर इथे जे आहे डेरिवेशनचा अर्थ लक्षात ठेवा. जेव्हा आता हे हा जो वरचा फॉर्म्युला आहे यालाच थोडंसं मी तुम्हाला समजण्यासाठी या भाषेमध्ये लिहितो आहे. यस इज इक्वल टू डी बाय डी टी असं लिहिलं आहे. याच फॉर्म्युलाचा डेरिव्हेटिव्ह घेतला इथं. हा जो डी दिसतो तुम्हाला, वरतं डी लिहिला आणि खाली डी लिहिलेला आहे, हाच फॉर्म्युला मी डेरिव्हेटिव्ह फॉर्ममध्ये लिहिला. आणि हे तुम्हाला एकदम सोपं जाते. फक्त आता थोडं मी तुम्हाला आधी सांगितलं की 10 मिनटं 5-10 मिनटं झाले असतील बहुतेक. आपल्याला सुरुवातीला वेळ लागेल, त्याच्यानंतर मग तुम्हाला बाकीचे जेवढे डेफिनेशन्स येतील त्या लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. तुम्ही जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते कठीणच वाटेल, ठीक आहे. कारण की तुम्ही जीवनात सगळ्यात पहिल्यांदा पाहून राहिले आणि एकदम पाहिल्याच तुम्ही अपेक्षा कराल की नाही मला एका झटक्यातच समजला पाहिजे, तर नाही. पहिले तो टॉपिक कंप्लीट होऊ द्या, देन मग तुम्हाला पुढे पूर्ण कळेल. तर इथे जे लिहिलेलं आहे आपण, हा जो डी बाय डी लिहिलेला आहे, या डी बाय डीचा अर्थ काय होतो, तर या डी बाय डीचा अर्थ होतो डेरिव्हेटिव्ह. याला वाचताना काय वाचायचं, याला वाचताना इथं लिहू आपण वरतं डेरिव्हेटिव्ह. आणि जेव्हाही तुम्हाला असा डी बाय डी दिसला तेव्हा तुम्ही काही शब्द असे पाठ करून टाका, रट्टा मारल्यासारखे. जसं तुम्ही वेलकम पिक्चर पाहिला असेल, ठीक आहे, तर त्या वेलकम पिक्चरमध्ये जो ते काय एक तो वकील असतो किंवा काय असिस्टंट असतो त्या नाना पाटेकरांचा, तर तो नेहमी म्हणतो ना बतारे इसको, तर तो म्हणते की मेरी एक टांग टूटी है मैं हॉकी का बडा प्लेयर था, असं तसं. मग एक दिन माझी बायको क्या गुस्सा आहे, असं काहीतरी ते आहे, मलाही आठवत नाही प्रॉपर. पण जेव्हा त्याला म्हटलं बतारे इसको, तो ते त्याचे पारायण सांगणं सुरू करून देते तो की मेरी एक टांग टूटी है मैं हॉकी का बडा प्लेयर था, चालू होऊन जाते तो, बरोबर, की लोक घाबरून जाते त्याने. असो, जेव्हाही तुम्हाला असं काहीतरी दिसलं, डेरिव्हेटिव्ह दिसला, तर बस तुम्हाला एवढंच म्हणायचं, रेट ऑफ चेंज ऑफ. किती शब्द आहे, रेट ऑफ चेंज ऑफ. 2 वेळेस ऑफ आहे, 1 वेळेस रेट आहे, 1 वेळेस चेंज आहे. हे जे टेलमेट लावलेलं आहे इट इज, हे तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, हे टेलमेट आहे इट इज. तर पहा आणि लक्ष द्या, इथं याची डेफिनेशन लिहित आहे आपण आता. तर प्रॉपर, तर स्पीड म्हणजे काय, कारण सर आपण तर सर इलेक्ट्रिकल शिकत होतो, करंट शिकायचं होतं आपल्याला, व्होल्टेज शिकायचं होतं, तुम्ही म्हटलं होतं आज तुम्ही तर भलतंच काहीतरी शिकू राहिले, स्पीड, ते अमरावती ते नागपूर आणि ते असं तसं. माझी शिकवण्याची पद्धत वेगळी आहे, बरोबर, मी तुम्हाला पहिलेच सांगतो आहे. मी जसं जसं शिकवतो आहे तसं तुम्ही शिकत चला, तुम्हाला नक्की त्याचा पुढे फायदा होत राहील, ओके. पण हे महत्त्वाचं आहे. तसे मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट जे आहे ते वेगळे शिकवलेलेच आहे आपल्या बेसिक कन्सेप्टमध्ये, पण हा मॅथमॅटिक्सचा कन्सेप्ट, हाही मॅथमॅटिक्सचाच कन्सेप्ट आहे, पण मी मुद्दामून आता याला इलेक्ट्रिकलच्या लेक्चरमध्ये घेतलं की जेणेकरून आणखी बेटरली तुम्हाला तिथल्या तिथंच कळायला पाहिजे. तर हे जे आहे इट इज, हे तुम्ही टेलमेट आहे, हे इट म्हणजे हे याच्याबद्दल बोललो आपण, स्पीडबद्दल. इज म्हणजे आहे, ठीक आहे, सोडा. फक्त तुम्हाला डेरिव्हेटिव्ह दिसला ना, तर एवढा शब्द तुम्ही लक्षात ठेवता, रेट ऑफ चेंज ऑफ. 2 वेळेस ऑफ आहे आणि 1 वेळेस रेट आणि 1 वेळेस चेंज आहे. रेट ऑफ चेंज ऑफ, याला मराठीमध्ये काय कसं वाचतात किंवा मराठीमध्ये याचा अर्थ काय तेही बोलू आपण, पण एवढं लक्षात ठेवता, रेट ऑफ चेंज ऑफ. इथे जे आहे ना, पहिलं नाव चेंज होणार इथं, रेट ऑफ चेंज ऑफ. बस जसं तुम्ही म्हटलं आता रेट ऑफ चेंज ऑफ, तर इथे एक रिकामी जागा येणार, देन पुढे अजून विथ रिस्पेक्ट टू येणार, विथ रिस्पेक्ट टू, आणि परत एक रिकामी जागा. हे डेफिनेशन फिक्स आहे आजीवन. लक्ष ठेवा, आता डेरिव्हेटिव्ह आला की हे फिक्स आहे, बस हे वालं, हे एवढं, हे तुम्ही पाठच करून टाका, हे एवढं मी काय म्हणतो पाठ करून टाका, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. पण याचा अर्थ समजून घेऊ आपण पाठ करण्याच्या अगोदर. पाठ केल्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थ सहज कळेल. पण हे कसं असते माहिती काय, तुम्ही जर त्याला थोडंसं डायरेक्टली लक्षात ठेवलं तर फार सोपं जाईल तुम्हाला, नाही तर मग तुम्ही त्याच्या इंग्लिशमध्येच गुंतून आपल्याला पाय घासायची वेळ येईल, ठीक आहे. तर हे तर काही कामाचं नाही आपल्याला, इट इज एवढंच फक्त. रेट ऑफ चेंज ऑफ, 2 ऑफ, 2 रेट आणि चेंज. पहिली रिकामी जागा, देन विथ रिस्पेक्ट टू, देन विथ रिस्पेक्ट टू गॅप झाला घेतला, देन रिस्पेक्ट टू, आणि हे रिकामी जागा, ठीक आहे. तर हे जे 2 रिकामी जागा आहे याच्यात काहीच नाही. जे वरतं दिसते ते पहिलं लिहायचं, जे खाली दिसते ते खाली लिहायचं. बस काय दिसते इथं वरतं, बस डिस्टन्स ना, डी,
डी म्हणजे डिस्टन्स, तर डिस्टन्स लिहिला. जे दिसेल ते वरतं लिहायचं. जर इथं तुम्हाला एक्स दिसला असता एक्स लिहिला असता, जर वाय दिसला असता वाय लिहिला असता, एखादा पक्षी दिसला असता पक्षी लिहिला असतं, एखादं नाव दिसलं असतं नाव लिहिलं असतं. सपोज इथं आता सपोज एखादं नाव इथं साहेबराव असतं सपोज, तर इथं साहेबराव लिहिलं असतं आपण, बरोबर. इथं घुबडली असतं घुबड लिहिलं असतं. इथं डिस्टन्स आहे डिस्टन्स लिहिलं. इथं चार्ज आहे तर इथं तुम्ही चार्ज लिहिणार. करंटची डेफिनेशन पार्ट नाही करायची आपल्याला, लक्षात ठेवा. जे मी तुम्हाला मागे सांगितलं ना, करंटची तिसरी डेफिनेशन इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम. हे डेफिनेशन बोलल्यानं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फॉर्म लिहिता आला पाहिजे. या डेरिव्हेटिव्ह जस्ट तुम्हाला डेरिव्हेटिव्ह लिहिला असेल तर तुम्हाला त्याची डेफिनेशन, मी तुम्हाला सांगतो हे डेफिनेशन कोणालाही पार्ट करण्याची गरज पडणार नाही. कोणत्या ज्याचे जे डेफिनेशन येतील डेरिव्हेटिव्ह फॉर्ममध्ये पार्ट करण्याची गरज नाही पडणार. फक्त तुम्ही हे 4 शब्द लक्षात ठेवा. रेट ऑफ चेंज ऑफ, बाकी तर ते आहेत विथ रिस्पेक्ट टू, ते शॉर्टकटच आहे. WRT म्हटलं तुम्ही तरी चालेल. ते खाली दिसते टाईम, टी फॉर टाईम, ते इथं टाकून द्या टाईम, खतम काम, बस. हे झालं आता डेफिनेशन स्पीडची, की स्पीड म्हणजे काय. तर स्पीड म्हणजे पहा रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाईम. सर काही याचा काही अर्थ नाही कळला सर प्रॉपरली, काय आहे काही समजलं नाही आम्हाला. रेट ऑफ चेंज ऑफ मित्रांनो पाहता सिम्पल आहे. काय आहे, याला कधीही इंग्लिशला मराठी करताना उलटं करायचं. वेळेसोबत, टाईम म्हणजे हे विथ रिस्पेक्ट टू जे आहे ना ते वेळेसोबत. तिकडून इकडे या आणि याला लिहू आपण आता. पहा काय लिहिणार, वेळेसोबत. हा सोबत शब्द म्हणजे ते विथ रिस्पेक्ट टू, वेळेसोबत झालं. इथपर्यंत आलो आपण. वेळेसोबत, डिस्टन्स म्हणजे अंतर, वेळेसोबत अंतर, हे अंतर हा शब्द आणि हा वेळ, तर वेळेसोबत अंतर. चेंज म्हणजे काय, बदल. ऑफचा अर्थ होतो चा, चाची चे असा, ठीक आहे. आणि रेटचा अर्थ मराठीमध्ये होतो दर. तर सिंपल आहे, वेळेसोबत अंतर बदलण्याचा दर, अंतर बदलण्याचा दर. हे इट इज म्हणजे स्पीड म्हणजे वेग. झाली भाऊ डेफिनेशन, ओके खतम. हेच प्रत्येक वेळेस आहे. तर पहा वेळेसोबत तिकडून इकडे आहे पहा, वेळ आहे तर वेळ, तिथं जर वाय असता तर वाय आलं असतं. तर वेळेसोबत अंतर बदलण्याचा दर, हे जे आहे ना हे ते आहे. रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे हे बदलण्याचा दर. सिंपल, काय बदलण्याचा दर, तर अंतर बदलण्याचा दर. अंतर कसं बदलत, कोणासोबत बदलत आहे अंतर, वेळेसोबत. आता हे मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून दिलेलं आहे की जेव्हा तो सायकलवाला सायकल चालवत आहे आणि त्या सायकलची जी स्पीड आहे 25 km/h, तर त्याचा अर्थ काय आहे की जेव्हा तो सायकल चालवत आहे त्याच्या प्रत्येक मिनिटाला प्रत्येक सेकंदाला तो काही ना काही अंतर काय करत आहे, कापत आहे. आणि अंतर जेव्हा तो कापत आहे म्हणजे तो अंतरामध्ये बदल करत आहे आणि तो बदलण्याचा दर हा आहे ज्याला आपण काय म्हणतो आहे स्पीड. पहा अंतर बदलण्याचा जो दर आहे वेळेसोबत तो म्हणजे हा वेग, स्पीड, जो आपल्याला इथं प्रॅक्टिकली असा दिसतो आहे. होप तुम्हाला कळलं असेल की स्पीड म्हणजे काय. ॲट द एंड मित्रांनो 15 मिनटं बहुतेक मला झाले असेल आणि मी तुम्हाला एवढेच डेफिनेशन सांगत आणि हे प्रत्येक बॅचमध्ये सांगतो. लास्ट टाईमच्या बॅचमध्ये सुद्धा सांगितली आहे, आता तुम्हाला सुद्धा सांगतो. परत रिपीट करणार नाही रोज. आणि हेच डेफिनेशन तुम्हाला आता आजीवनपर्यंत डेरिव्हेशनची लक्षात ठेवायची आहे. आणि इंजिनिअरिंगचा विद्यार्थी जरी असाल तरी मी त्याला असंच सांगितलं असतं, कारण त्यालाही काही ना काही डेरिव्हेशन्स विसर पडलेला असतो खूप साऱ्या जणांना. आणि तुम्ही तर ITचेच आहेत, आपल्याला एवढं कामाचं लक्षात ठेवायचं आहे फक्त, बाकी नाही आहे. आणि फार सोपं आहे. तर डेरिव्हेशन म्हणजे काय असते, तर रेट ऑफ चेंज. रेट ऑफ चेंज म्हणजे बदलण्याचा दर. डेरिव्हेटिव्ह बोललो आपण, तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे बदलण्याचा दर. तर इथे जे आहे काय बदलत आहे, तर वरची क्वांटिटी बदलत आहे. कोणासोबत बदलत आहे, तर खालच्या क्वांटिटीसोबत बदलत आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे बदलण्याचा दर. काय बदलण्याचा दर, तर जे वरतं क्वांटिटी असेल ते. दर म्हणजे समजलं ना, रेट, बदलण्याचा दर. बदल म्हणजे चेंज, हेच बदलण्याचा दर. तर अशा पद्धतीने मग जर मी आता एक असं लिहिलं आहे फॉर्म्युला, I बरोबर Q/T, ठीक आहे, dQ/dt असं लिहिलं. तुम्ही मला सांगा बरं आता याला तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहिता येईल की नाही लिहिता येईल. प्रत्येक विद्यार्थ्याला लिहिता येईल जर त्यानं मन लावून लक्ष ठेवलं असेल तर, मन लावून हे लेक्चर केलं असेल तर. झोपून झापून जर तुम्ही लेक्चर करत असाल तर काहीही तुम्हाला कळणार नाही. इंटरेस्ट घेऊन जर तुम्ही करत असाल तुम्हाला सगळं कळेल. जसं तुम्हाला हा डेरिव्हेटिव्ह दिसला, मी म्हटलं तुम्हाला इट इज नाही लिहिलं तरी चालेल, बस हे 2 शब्द सवय पाडायची. आता एकदम फर्स्ट टाइम पाहिलं तर मे बी तुम्हाला एकदम आताच्या आता नाही आठवेल, पण आज उद्या त्याच्यावर रिव्हिजन करा, तुम्हाला प्रॉपरली सगळं जमेल. जसं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह दिसला तसंच मेरी एक टांग तुटी आहे म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ, एवढं शब्द कायम आहे. रेट ऑफ चेंज ऑफ, मधात एक रिकामी जागा, देन इथं WRT विथ रिस्पेक्ट टू, आणि देन परत दुसरी रिकामी जागा आणि हा डॉट, खतम. थोडंसं तेल मीठ लावायचं आहे तर याला इट इज असं करून टाका, झालं. इट इज
सांगितलं ना, हे काहीच गरज नाही आहे, बस एवढं. रेट ऑफ चेंज ऑफ रिकामी जागा विथ रिस्पेक्ट टू रिकामी जागा. बस पहिली रिकामी जागा वरच्याने भरा, दुसरी रिकामी जागा खालच्याने. जे वरतं दिसते आहे तुम्हाला क्यू, क्यू म्हणजे चार्ज. चार्जचा सिम्बॉल आहे क्यू, जो आपण ऑलरेडी शिकलेला आहोत. तर इथं लिहिणार मी चार्ज. मी काय सांगितलं होतं तुम्हाला, वरतं जे दिसेल ते पहिले लिहा आणि जे खाली दिसेल ते पुढे लिहा. तर खाली टाईम. सर प्रत्येक वेळेस काय टाईमच येते का? नाही, प्रत्येक वेळेस खाली टाईमच नाही येणार, अलग अलग क्वांटिटीज येऊ शकतात, जे आता जसं आपण पुढे पुढे पाहू तसं तसं तुम्हाला कळेलच. तर पहा, त्याची काय डेफिनेशन झाली. ही करंटची डेफिनेशन आहे मित्रांनो, करंटची. रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज, रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम. अजून तुम्हाला त्याचा अर्थ नाही कळलेला आहे की रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज म्हणजे काय. पहिले तर मराठीमध्ये सांगा, समजेल का तुम्हाला. हा, वेळेसोबत चार्ज बदलण्याचा दर, वेळेसोबत चार्ज बदलण्याचा दर. आता वेळेसोबत चार्ज बदलण्याचा दर म्हणजे कसा ते पाहू आपण. ठीक आहे, याला मराठीमध्ये लिहून घेऊ पहिले, देन मग आपण पुढे जाऊ. वेळेसोबत चार्ज बदलण्याचा दर. आणि हे फिक्स आहे, प्रत्येक वेळेस काही असं वेगळं नाही राहणार आहे. इथं वेळ असेल तर वेळ लिहा, जे काही असेल वाय असेल तर वाय लिहा, जे काही क्वांटिटी असेल हे पहिले आणि हे सोबत. आणि मराठीमध्ये जर असं असलं तर हे सोबत आणि बदलण्याचा दर हे शब्द कायम राहतील. बदलण्याचा दर, बस. आता मी म्हणजे करंट असे म्हणतात हे लिहिलं नाही आहे, डायरेक्ट शॉर्टकटमध्ये लिहिला, वेळेसोबत चार्ज बदलण्याचा दर. आता चार्ज बदलण्याचा दर समजला नसेल तुम्हाला, पण पहिले हे समजलं ना की वेळेसोबत अंतर बदलण्याचा दर. अंतर बदलण्याचा दर, ठीक आहे. जसं आपण म्हणतो आहे की सपोज आता ॲपल आहे, 200 रुपये किलो दिले, प्रत्येकी 200 रुपये किलो, म्हणजे 2 किलो घेतलं तर 400 रुपये होणार. त्याचा तो रेट आहे की प्रत्येक किलोसाठी आपल्याला 200 रुपये द्यावे लागेल. तसं इथं आहे अंतर बदलण्याचा दर, की जसं जेव्हा म्हणतो आहे तो 25 किलोमीटर पर आवर, तेव्हा त्याचा त्याने रेट सांगितला की ती सायकल, ती गाडी, जे काही असेल XYZ व्हेकल, ते दर तासाला एवढं अंतरमध्ये चेंज करते. एवढं अंतर चेंज करते म्हणजे एवढं अंतर जाते या एवढं अंतर कापते. एखादी गाडी म्हणत आहे तुम्हाला की त्या गाडीचा स्पीड हा 100 किलोमीटर पर आवर आहे, तर त्याचा अर्थ झाला आहे की प्रत्येक तासाला ती गाडी 100 किलोमीटर अंतर चेंज करते. म्हणजे जर ती गाडी आज इथे असेल तर 100 किलोमीटर म्हणजे एका तासानंतर ती 100 किलोमीटरवर कुठेतरी असेल. दुसऱ्या तासाला अजून 100 किलोमीटर दूर असेल, म्हणजे 200 किलोमीटर टोटल दूर असेल. तर असं ते अंतरामध्ये बदल करत जाणार आणि त्याच अंतराच्या बदलाला वेग असं म्हणतात. मी तुम्हाला हे सांगतो आहे, डबल रिपीट करतो आहे काही वेळेस, कारण मला माहीत आहे एखाद्या हुशार विद्यार्थ्याला पटकन करते, पण एखाद्या गरीब विद्यार्थ्याला थोडासा वेळ लागतो. जेव्हा ते एखादी गोष्ट 2-3 वेळेस, कारण की क्रुशियल आहे ना ती, थोडंसं काहीतरी सोपं, थोडंसं कॉम्प्लिकेटेड असल्याकारणे त्याला 2-3 वेळेस रिपीट करावंच लागते. जेव्हा ते केलं तेव्हा त्याला कळेल. आता मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना कळलं असेल, वारंवार रिपीट करू की वेग म्हणजे काय, स्पीड म्हणजे काय. तर अंतर बदलण्याचा मी तुम्हाला इंग्लिशमध्ये समजून सांगितलं, मी तुम्हाला मराठीतही समजून सांगितलं, आणि मी तुम्हाला त्याचा ॲक्च्युअल अर्थ पण सांगितला की स्पीड जेव्हा बोलत आहे आपण किंवा स्पीड जेव्हा सांगतो आहे तेव्हा त्याचा ॲक्च्युअल अर्थ काय. आता तरी कळला पाहिजे की वेग म्हणजे काय. तर त्याचा प्रत्येक तासाला अंतर बदलण्याचा तो एक रेट आहे, तो एक दर आहे. रेट समजला. अशा पद्धतीने कोणतीही वस्तू आपण विकत घेताना मित्रांनो सगळ्यात पहिले आपण रेट विचारतो आहे. सपोज समजा आता माझ्याकडे एखादा फॉर्म्युला आहे, सपोज आता एखादा डेरिव्हेटिव्ह आहे की z इज इक्वल टू dx/dy असा आहे. तर आता हा डेरिव्हेटिव्ह आहे मित्रांनो, dx/dy. काय लिहिणार सांगा मग आता. परत तेच रेट ऑफ चेंज ऑफ झालं, तेच मेरी एक टांग तुटी आहे. रेट ऑफ 2-3 वेळेस प्रॅक्टिस तर करा, त्याला फार सोपं वाटेल तुम्हाला. असं तुम्हाला काहीही लिहायचं असेल तुम्ही लिहू शकता. तर रेट ऑफ चेंज ऑफ काय म्हणते, एक्स. रेट ऑफ चेंज ऑफ वरता आहे एक्स, तर एक्स लिहा. रेट ऑफ चेंज ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय. झालं, खतम. हे इट इज नो का एवढं जरी लिहिलं तुम्ही तरी चालते. रेट ऑफ चेंज ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का, की एक्स बदलत आहे. कुणासोबत बदलत आहे, वाय सोबत. जसं तिथं अंतर बदलत होतं वेळेसोबत, तसा इथं एक्स बदलत आहे वाय सोबत. थोडंसं आपण जोकच्या पॉईंटवरून पाहू थोडंसं, ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह लिहिला, ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह मुद्दाम कोणाचं नाव असेल वडिलांचं या स्वतःचं, त्याने हे इमॅजिनरी नाव आहे, थोड्या वेळ सांगतो आहे, ठीक आहे. तर डेरिव्हेटिव्ह हा जो आहे डेरिव्हेटिव्ह घेतला आहे आणि इथं लिहितो आहे शांताराम. एक आहे कांताराम, शांताराम असं घेऊ आपण. जाऊ द्या, थोडंसं नावं काहीतरी चेंज करू. इमॅजिनरी नाव आहे कांताराम, शांताराम, ठीक आहे. तर हा जो डेरिव्हेटिव्ह आहे, ओके, हा d/d आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे.
थोडंसं जोकच्या पॉईंटवरून सांगतो आहे, कारण की हसत खेळत आपल्याला हे सगळं शिकायचं आहे. तर आता याच्यामध्ये अर्थ सांगा बरं. जसा मी याला या कांतारामाने शांतारामला हा डेरिव्हेटिव्ह चिपकवला, म्हणजे याचा अर्थ काय झाला की कांताराममध्ये बदल होत आहे. कोणासोबत बदल होत आहे? कांताराममध्ये शांतारामसोबत. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ कांताराम. थोडासा जोक, थोड्या 2 मिनटं. रेट ऑफ चेंज ऑफ कांताराम विथ रिस्पेक्ट टू शांताराम. बरोबर, म्हणजे कांताराममध्ये बदल होत आहे शांतारामसोबत, किंवा मग वेळ शांतारामसोबत कांताराममध्ये होण्याचा दर, बदल होण्याचा दर असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. साध्या सिंपल भाषेमध्ये ओके, की कांताराम जो आहे, कांताराममध्ये बदल होत आहे शांतारामसोबत. त्या बदलाचा हा एक रेट आहे, हा एक दर आहे. ठीक आहे, जास्त टेन्शन घेऊ नका. तर समजलं असेल तुम्हाला. तर इथे याचा अर्थ काय आहे की एक्स जो आहे हा एक्स बदलत आहे, एक्स बदलण्याचा दर आहे. हा जो आहे हे पुरं हे काय आहे, तर हा एक्स बदलण्याचा दर आहे. कोणासोबत आहे? वाय सोबत. बस मित्रांनो, एवढ्या तरी सोप्या भाषेत तुम्हाला आता कळलं पाहिजे की एक्स बदलण्याचा दर वाय सोबत. ठीक आहे, त्याचे मी तुम्हाला अजूनही खूप सारे उदाहरण सांगितलेले आहे. तर आता येऊ आपल्या ओरिजिनल डेफिनेशनवर, जे आपल्याला पाहिजे आहे, जे मी तुम्हाला सांगितलं स्पीडचे. आता पटापट तुम्हाला बाकीचे डेफिनेशन कळून जातात. ठीक आहे, आता मला जास्त मेहनत करायची गरज नाही आहे. तर येऊ आता आपण आपल्या डेफिनेशनवर. आता आपली सेकंड डेफिनेशन लिहायची आपल्याला करंटची. करंट. तर करंटसाठी आपण सिम्बॉल वापरतो आहे आय. करंटसाठी सिम्बॉल वापरतो आहे आपण आय. आणि आता असं म्हणू नका कोणी की करंट म्हणजे काय. ठीक आहे, मी फक्त जस्ट डायग्राम काढतो आहे आणि तुम्हाला समजलं पाहिजे की करंट म्हणजे काय आहे. ओके, तर लिहिलं आहे आपण. आपल्याला माहीत आहे की करंट म्हणजे काय आहे. तर वायर असते, वायरच्या आतमध्ये ॲटम्स असतात, ॲटमच्या आतमध्ये कक्षा असतात, आणि त्यातली जी शेवटची कक्षा असते त्यातल्या इलेक्ट्रॉनचं वहन होते जेव्हा आपण त्याच्यावर बाह्य ऊर्जा लावतो. आणि जेव्हा या इलेक्ट्रॉनचं वहन होते त्या मटेरियल्सच्या आतमध्ये, तेव्हा त्या इलेक्ट्रॉनच्या वहनाला करंट असे म्हणतात. ठीक आहे, हे तुम्हाला मी कमीत कमी आता आजच्या लेक्चरमध्ये 6-7व्या वेळेस सांगत आहे की हे जे आहे डॉट लाईन काढलेले, हे काय होऊन राहिले इथं? इलेक्ट्रॉनचे वहन. आता हे कुठून आले, काय आले, कुठं चालले, हे सगळं तुम्हाला माहीत आहे. इलेक्ट्रॉन्सचे वहन. ठीक आहे सर, इकडे तर काहीच नाही लावलं, इकडे काहीच नाही लावलं, असेच कसे काय चालले ते. आता असा क्वेश्चन विचारणारा सापडला तर सांगतो मी त्याला पद्धतशीर. ओके, हे इमॅजिनरी एवढा वायर दाखवलेला आहे. इकडे आहे काहीतरी, इकडे वायर आहे, इकडे वायर आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. मित्रांनो, हा अनुभव आहे माझा. एखाद्या वेळेस क्लासमध्ये लिहून दिलं तर त्याला आता तेव्हा चेव नाही येत, नंतर तो 2 महिन्यांना कुठतरी त्याला चेव येते. सर तुम्ही तिथं काही दाखवलंच नाही, इकडे इकडे हे असं कसं काय आलं हवेतून. बरोबर, अरे बा, हा आपण इथे एक डायग्राम काढलेली आहे की इमॅजिन की हा एक वायरचा पीस आहे, याच्यातून करंट वाहत आहे, बस, म्हणजे इलेक्ट्रॉनचं वहन होत आहे. तर आता यालाच आपल्याला आता करंटच्या डेफिनेशन 3ही लिहायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, टोटल. तर ते लिहू आपण. पहा, तर पहिली डेफिनेशन लिहू आपण इंग्लिशमध्ये, थोडंसं म्हणजे सोपीच आहे ना त्याच्यामुळे. तर इलेक्ट्रॉनच्या वहनास, तर फ्लो ऑफ, इट इज शॉर्टकटमध्ये लिहू आपण, इट इज फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. एकदम सिम्पल डेफिनेशन आहे. इट इज फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स कॉल्ड ॲज करंट. ते नाही लिहिलं तरी चालेल. करंट म्हणजे काय, तर इट इज फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. यालाच फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर फ्लो ऑफ चार्ज असं सुद्धा म्हटलं जाते. ऑर फ्लो ऑफ चार्ज म्हणजे याची दुसरीसुद्धा डेफिनेशन अशी आहे, इलेक्ट्रॉनच्या वहनास किंवा चार्जच्या वहनास. ऑर फ्लो ऑफ, इथंच लिहितो, ऑर फ्लो ऑफ चार्ज. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की जेव्हा इलेक्ट्रॉन्स असतात तेव्हा त्या इलेक्ट्रॉन्सवर चार्ज असतो. तर जेव्हा मला सांगा हे इलेक्ट्रॉन्स वाहत आहे म्हणजे त्याच्यावरचा चार्जही समोर सरकत आहे, म्हणजे चार्जचं सुद्धा काय होत आहे, वहन होत आहे. तर इलेक्ट्रॉनच्या वहनास असंच आपण चार्जचं वहन असं सुद्धा म्हणतो. तर इथं काय लिहिलं आपण, इट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर फ्लो ऑफ चार्ज कॉल्ड ॲज अ करंट. किंवा मग बस एवढं म्हटलं तरी चालेल. यालाच आपल्याला मराठीमध्ये म्हणायचं असेल तर ही पहिली आणि ही आता दुसरी, बस ही डेरिव्हेटिव्ह फॉर्ममध्ये. याला थोडंसं सर्कल बॉक्स करून देऊ, मी तुम्हाला सोपं जाईल. आपण आतापर्यंत लिहिलं नाही आहे म्हणून आता लिहित आहे आपण. तर इलेक्ट्रॉनच्या वहनास, इलेक्ट्रॉनच लिहिलं मी, तर इलेक्ट्रॉनच्या वहनास करंट असे, वहनास करंट असे म्हणतात. आणि त्याच्या मागे जो दाब असतो त्याला आपण व्होल्टेज म्हणतो. तर इलेक्ट्रॉनच्या वहनास करंट असे म्हणतात. किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, किंवा चार्जच्या वहनास, जे आपण लिहिलं नाही तर, किंवा
चार्जच्या वहनास करंट असे म्हणतात. हे मराठी इंग्लिशमध्ये लिहून दिलेलं आहे कारण की हे बेसिक डेफिनेशन आहे, महत्त्वाचे आहे. ठीक आहे, पुढे पुढे आपण एकतर इंग्लिशमध्ये नाही तर मग मराठीमध्ये लिहून घेऊ. ज्यांना वाटते इंग्लिश प्लस मराठी तर मी सांगतोच तुम्हाला. एखाद्या बोर्डवर मोस्ट ऑफ द जर मी इंग्लिशमध्ये डेफिनेशन लिहून दिली असेल तर तोंडी मग ती मराठीमध्ये सांगेल. आता इथं मराठीमध्ये सुद्धा लिहून दिली बोर्डवर, इंग्लिशमध्ये सुद्धा लिहून दिलेली आहे. तर याची डेफिनेशन आहे, समजलं ना आता. हे वायर आहे आणि या वायरमधून कशाचं वहन होत आहे? इलेक्ट्रॉनचं. आणि हे इलेक्ट्रॉन कुठून आले, कुठं चालले सगळं माहिती आहे तुम्हाला. निगेटिव्हकडून कोणाकडे जात असतात? ते पॉझिटिव्हकडे. त्या करंटला आपण इलेक्ट्रॉनिक करंट म्हणतो, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. तर हे जे इलेक्ट्रॉनचं वहन होत आहे, याच इलेक्ट्रॉनच्या वहनाला आपण म्हणतो आहे करंट. कळलं सगळ्यांना? आणि तो मग AC असू द्या की DC असू द्या. आजच्याच लेक्चरमध्ये पाहिला आपण, AC जरी असेल तर इलेक्ट्रॉनचंच वहन राहिलं, DC जरी असेल तर इलेक्ट्रॉनचंच वहन राहिलं. फक्त एवढंच आहे की DCमध्ये इलेक्ट्रॉनची डायरेक्शन कॉन्स्टंट राहते, बदलत नाही. निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे कंटिन्युअसली इलेक्ट्रॉनचं. आणि ॲक्च्युअली कन्व्हेन्शनल दाखवतो तेव्हा आपण पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे दाखवतो. विसरायचं नाही, एक एक कन्सेप्ट एकमेकासोबत लिंक करावं लागेल तुम्हाला. आणि ACमध्ये जे आहे ते इलेक्ट्रॉन्स मात्र फॉरवर्ड रिव्हर्स कंटिन्युअसली होत राहतात. तर हे जे आहे हे आता याचं डेरिव्हेटिव्ह आहे. आता तुम्हाला याचं जर युनिट आता याचे फॉर्म्युले करंटचं, तर जो करंट आहे त्याचे युनिट लिहू आपण. हे जे आहे डेफिनेशन्स थोडंसं खाली घेऊ आपण याला, कारण की आता आपल्याला याचे युनिटसुद्धा लिहायचे आहे. तर लक्ष द्या इथं. तर करंटचे युनिट काय आहे सांगा. पहिले एक युनिट याच्यावरून सांगा. जसं तुम्ही किलोमीटर पर आवर सांगितलं तर मग अशी जे तुम्हाला सांगितलं तसं तुम्हाला आता बनवता येईल. पहा, क्यू म्हणजे काय आहे? चार्ज. तर जो चार्ज आहे, आता यालाच ITच्या भाषेमध्ये असं पण लिहितात, I बरोबर Q/T. इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये dQ/dt. तर ITमध्ये तुम्ही सोबत जर वाचलं असेल तर तुम्हाला सोबतमध्ये असा फॉर्म्युला दिसेल, I बरोबर Q/T. असा लिहिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. याला टाईम कसं आहे, टाईम व्हॅरिंग क्वांटिटी असेल तर आपण डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये दाखवतो. हे फिक्स झालं इथं. ठीक आहे, इथे हे फिक्स झालं. ॲक्च्युली इथं बदल होत आहे. ठीक आहे, तर इथं आपण आता दाखवलं. तर याचं तुम्हाला युनिट लिहायचं आहे. तर हा जो क्यू आहे, क्यू म्हणजे चार्ज. आणि चार्ज कशामध्ये मोजतो आपण? कुलाममध्ये. तर इथं लिहिला मी कुलाम. ही भागाकाराची रेषा, भागाकार आला म्हणजे मधात येणार इथं स्लॅश, आणि खाली आहे टाईम. तर इथं लिहिणार मी टाईम. ठीक आहे, म्हणजे सेकंड. टाईम हा कशामध्ये? सेकंड. इथे टाईम नाही लिहिणार, टाईमचं युनिट लिहिणार. तर इथं टाईमचं युनिट लिहिणार आपण सेकंड. तर पहा काय युनिट झालं त्याचं? कुलाम पर सेकंद. याला वाचता आलं पाहिजे. आता मी तिथं लिहून नाही देणार तुम्हाला प्रत्येक वेळेस. हे पहा इथं लिहून दिलेलं आहे किलोमीटर पर आवर. तर हा जो पर आहे हा या रेषेसाठी आहे बरं. किलोमीटर, हे किलोमीटर पर आवर. तर अशाच पद्धतीने इथे कुलाम पर सेकंद हे झालं त्याचं युनिट. पण आपण त्याला इंटरनॅशनली जे आहे ते SI युनिट जे आहे त्याचं ते आहे ॲम्पियर. ते इथे बाजूला लिहिणार किंवा इथे लिहून टाकणार आपण. थोडंसं याला खाली घेऊ द्या. आणि देन इथे लिहिणार आपण आता त्याचं दुसरं युनिट. ठीक आहे, ऑरमध्ये. तर ॲम्पियर हे इंटरनॅशनली स्टँडर्ड ऑफ इंटरनॅशनल ऑर इंटरनॅशनली स्टँडर्ड. तर ॲम्पियर हे त्याचं स्टँडर्ड युनिट आहे. आणि एक त्याचं दुसरं पण युनिट आहे कुलाम पर सेकंद. याला शॉर्टकटमध्ये असं पण म्हणतो आपण C/S कुलाम पर सेकंद. असे झाले 2 युनिट कशाचे? करंटचे. आणि 2 डेफिनेशन. 2 तशा तर टोटल 3 होतात, पण मी आता त्याला 2मध्येच लिहिलेलं आहे. तर ओव्हरऑल जो आहे तो तुम्हाला करंट कळला असेल. ठीक आहे, तुमच्या डोळ्यासमोर आहे सगळं, न कळण्याजोगतं काही नाही. आणि जर कोणाला काही डाऊट असेल याच्या व्यतिरिक्त तर मग त्यांना मला विचारावा. ठीक आहे. पहा, सगळ्यात पहिले तर तुम्हाला EMF ऑलरेडी मला ते लिहून दिलेला होता तुम्हाला. आणि EMF आणि व्होल्टेजमध्ये काय फरक आहे हे सुद्धा सांगितलं आहे, पण तरी आता डबल लिहून द्यावंच लागेल. EMF फुल फ्रॉम इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स म्हणजे EMF. त्याची आपल्याला एक डायग्राम पाहिजे आहे. म्हणजे डायग्राम ऑलरेडी आपण लिहिलेली आहे ॲक्च्युली, तरी डबल पाहू. ठीक आहे, ही डायग्राम आहे आपल्याकडे.
लक्ष द्या. काय दिसतंय तुम्हाला? कॉपर वायर आहे. या वायरमध्ये हे दिसत आपल्याला सर्कल्समध्ये काढलेले ॲटम्स आणि या ब्ल्यूमध्ये हे जे दिसत आहे हे आपले इलेक्ट्रॉन्स आहे. थोडीशी डायग्राम लहान दाखवली. काय आहे आता हे पुरे ॲटमचं तर वहन नाही होत, फक्त त्या ॲटममधल्या शेवटच्या कक्षेमधल्या इलेक्ट्रॉनचं वहन होते. तर ते आता हे सगळं आपलं चालूच आहे की त्या इलेक्ट्रॉनच्या वहनाला आपण करंट असं म्हणतो, बरोबर. पण हे जे इलेक्ट्रॉन्स आहे जेव्हा हे या वायरमधून वाहतील तेव्हा या वायरमध्ये आपल्याला एक फोर्स क्रिएट करावा लागेल. एक तर वायरमध्ये फोर्स क्रिएट करावा लागेल, या त्या वायरला आपल्याला एक तर जनरेटरसोबत जोडावं लागेल या सेलसोबत जोडावं लागेल आणि सर्किटसुद्धा कंप्लीट करावं लागेल. नाही तर मग तुम्ही बॅटरी घेतली आणि त्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह टोकाला एक वायर लावून दिला आणि सर आता इलेक्ट्रॉन चालले का, तर नाही. सर्किट जेव्हा कंप्लीट होईल तेव्हाच त्या इलेक्ट्रॉनचं वहन होणार, हे सुद्धा लक्षात ठेवा. तर मी तुम्हाला सांगितलं की वायरमधून जर इलेक्ट्रॉनचं वहन व्हायचं असेल, खूप सोप्या भाषेत सांगतो आहे मित्रांनो, आणि फार सोपं आहे सगळं, एकदम आरामात कळते तुम्हाला. आणि इथून जे चालू झालेली जर्नी आहे आपली, हे तुम्हाला कळणारे नाही की आपल्यामध्ये काय बदल झाला आहे. आपण एकदम स्टेप बाय स्टेप समोर जात आहे. आपण इकडचं तिकडचं काहीच नाही पाहत आहे. आपण पूर्ण जेही पाहू ते पूर्ण सिक्वेन्स पाहू, की जेव्हाही तुम्हाला पुढचा टॉपिक जेव्हा शिकाल ना तुम्ही, तेव्हा तुमचा बेस ऑलरेडी तयार असेल. तर पहा, आता आपण EMF त्याच्या ऑलरेडी पण पाहिलेला आहे, फक्त लिहिलं नाही आहे. आणि तुम्हाला सांगितलं होतं एक ला आणि करणारा शब्द जर तुम्ही ॲड केला की तुम्हाला EMFची डेफिनेशनसुद्धा पाठ होऊन जाते आणि सिम्पल आहे आणि तुम्हाला कळेल की ॲक्च्युली EMF आहे काय. तर मी तुम्हाला मागच्या आठवा तुम्हाला फर्स्ट चॅप्टर चालूच आहे आपला, फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की करंट काय. हे पहा, आठवते इथं ही वाली डायग्राम पहा. या डायग्राममध्ये सांगितलं तुमच्या डोळ्यासमोर आहे. हे पहा, इकडे इलेक्ट्रिसिटी आहे, इकडे वॉटर सप्लाय आहे. इकडे इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय आहे, सप्लाय शब्द दोन्हीकडे समजा. इथं इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय, हाही सप्लायच आहे आणि तो वॉटर सप्लाय आहे. इकडे सप्लाय होण्यासाठी कशा सप्लाय होत आहे? पाण्याचा. तर त्यासाठी पाईप आहे, मीडिया. इकडे काय आहे? वायर. ओके. वायरमधून तर पाईपमधून करंट जाणार नाही, पाठवायचं मग त्या याच्यातून जाणार बॉडीमधून. तर इकडे पाईप आहे, इकडे वायर आहे. या पाईपमधून काय होत आहे? पाणी फ्लो होत आहे. तर हे जे पाण्याचं वहन होत आहे, या पाण्याच्या वहनाला म्हणतो आपण प्रवाह. तर हे जे पाण्याचं वहन आहे, पाणी वहन, त्याला आपण म्हणतो प्रवाह. इंग्लिशमध्ये प्रवाहाला करंट असं म्हटलं जाते. पण हे जे पाण्याचं वहन आहे, हे होण्यासाठी या पाईपमध्ये आपल्याला फोर्स आवश्यक असतो. आता या पाईपमध्ये फोर्स येण्यासाठी आपण एक तर टाकीला आपल्या घरावर छतावर फिट करतो किंवा उंचावर फिट करतो, मोठी टाकी बांधतो या मग पंप लावतो. ठीक आहे. जर खाली विहिरीमधून जर आपल्याला पाणी ओढायचं असेल विहिरीमधून या बोरवेलमधून, तर आपण पंप लावतो आणि त्या पंपच्या सहाय्याने आपण फोर्सने पाणी ओढून पाण्याला पुश करून पाण्याला पुढे पाठवतो. ठीक आहे. तर त्या पाण्याचं वहन होण्यासाठी जसं त्या पाईपमध्ये एक आपल्याला फोर्स आवश्यक असतो, सेम तसंच इथं आहे की हे जे वायर आहे आणि या वायरमधून जे आता हे रिपीट चालू आहे, पण आता हे आपल्याला लिहायचं आहे. मागच्या वेळेस लिहिलं नाही आपण. तर हे जे वायर आहे, या वायरमधून हे दिसतं तुम्हाला इलेक्ट्रॉन्स. तर हे इलेक्ट्रॉन्सचा फ्लो म्हणजेच करंट. तर ह्या इलेक्ट्रॉनच्या फ्लोसाठी आपल्याला जसं तिथं फोर्स आवश्यक, तिथं तो फिजिकल फोर्स झाला, मेकॅनिकल फोर्स म्हणू आपण त्याला. ठीक आहे. इथं हा इलेक्ट्रिकल फोर्स आहे, इलेक्ट्रिकल फोर्स. तर हा जो इलेक्ट्रिकल फोर्स आहे दॅट इज कॉल्ड EMF ऑर व्होल्टेज. मराठीमध्ये म्हणायचं असेल तर दाब. तर जसा तिथे दाब आवश्यक असतो पाण्याच्या वहनासाठी, तसा इथे सुद्धा दाब आवश्यक असतो. फक्त त्या दाबाला दाब न म्हणता आपण त्याला दोन नावं दिलेली आहे, एक तर EMF किंवा व्होल्टेज. EMF आणि व्होल्टेज एकच असते. फक्त मग हे नावं अलग अलग काऊन आहे? त्याच्याला फरक एवढाच आहे फक्त की दोघंही EMF आणि व्होल्टेज एकच आहे. म्हणजे तेच इलेक्ट्रॉनला पुढे ढकलतात. म्हणजे त्याच्यामुळे तो दाब आहे जो इलेक्ट्रॉनला पुढे ढकलतो, ज्याच्यामुळे करंटचं वहन होते. फक्त फरक एवढा आहे की जिथे हा दाब तयार होतो, जसं जनरेटरच्या आतमध्ये, बॅटरीच्या आतमध्ये किंवा सेलच्या आतमध्ये, तेव्हा त्याला EMF म्हणतो, इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स. पण जसं त्या बॅटरीच्या बाहेर येतो, आपण टर्मिनल्सवर येतो किंवा जनरेटरच्या बाहेर येतो, तेव्हा त्याला आपण व्होल्टेज म्हणतो. देन मग आपल्या घरापर्यंत आपण कधीच EMF हा शब्द वापरत नाही. आज कधी तुम्ही पाहिलं का तुमच्या घरचं व्होल्टेज जर कमी झालं तर तुमच्या वडिलांनी असं म्हटलं की नाही बा आज EMF कमी झाला? तुम्ही म्हणसाल भविष्यात, बरोबर, तुमच्या लेकरांजवळ. ठीक आहे. कारण तुम्हाला माहीत आहे की EMF काय आहे आणि व्होल्टेज काय आहे. पण आपल्या वडिलांना माहीत नाही आहे ना की EMF काय आहे. तर तेच म्हणजे अच्छा आज व्होल्टेज कमी आहे. बरं, तुम्ही काही विकत घेतले, काही गोष्टी जे काही समजा तुम्ही अप्लायन्सेस विकत घेता, त्याच्यावर तुम्हाला व्होल्टेजेस हे नाव दिसते आहे. तर इथे व्होल्टेज हा फेमस शब्द आहे, कारण की आपण जेवढंही हँडल करतो आहे हे सगळं व्होल्टेजमध्ये त्याचा बोलतो आहे. पण त्याच्या अगोदरचं नाव जे आहे ते EMF आहे. तर हे दोन्ही गोष्टी एकच आहे. याचं उदाहरणसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एखादा विद्यार्थ्याचं जसं शाळेत नाव सुशील असेल तर घरी आला त्याचं एक निकनेम असते, पिंट्या, बबल्या, गोल्या, शंभड्या.
ठीक आहे, जे काही असेल XYZ ते, ठीक आहे. तसंच हे आहे, शाळेत गेल्यावर म्हणजे त्याचं टेक्निकली जिथं तयार झाला तिथं त्याचं नाव EMF आहे. घरी आला की किंवा जनरेटरच्या बाहेर आला तर तो झाला व्होल्टेज. ॲक्च्युली आहे ते दोघेही एकच व्यक्ती. तसंच हे दोघंही एकच आहे. तर म्हणून मग इथे समजलं असेल तुम्हाला आता की इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स. हे तर मी तुम्हाला लिहून पण दिलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. हेच इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनचं वहन, हेच आता आपल्याला परत लिहायचं आहे. कारण मग हे लिहिलं पण आहे आपण, पण मला तुम्हाला व्होल्टेजची डेफिनेशन लिहून द्यायची आहे. पण व्होल्टेजच्या डेफिनेशनच्या अगोदर मला करंटची डेफिनेशन सांगायची आहे, म्हणून हे सगळं चालू आहे आता पिक्चर आपली, ठीक आहे. तर आज आपली व्होल्टेजची डेफिनेशन लिहून होऊन जाईल, फक्त थोडंसं बर्दाश्त करा. तर इथे हे जे आहे इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स. तर EMF काय आहे? हा जो आहे इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनवरून काय आलं इथं? इलेक्ट्रॉन, ठीक आहे. हा जो शब्द आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स याच्या आतमध्ये, तर इलेक्ट्रॉनला मोटिव्ह शब्दाचा अर्थ काय होते? गती देणे किंवा त्याचे वहन होणे, त्याच्यावर वहन होणे, गती और वहन. ते इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स म्हणजे दाब, ठीक आहे. इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स म्हणजे EMF. इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स शॉर्टकटमध्ये म्हटलं तर त्याला म्हणजे EMF. EMFचा फुल फॉर्म लिहिलंच आहे आपण, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रो शब्दावरून आला इलेक्ट्रॉन, ठीक आहे. हा न काढला तर इलेक्ट्रो होते. पहा, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, हे शब्द जसे तसेच आहे तुमच्या डोळ्यासमोर, ठीक आहे. काहीच नाही याच्यामध्ये. हे इलेक्ट्रो हा मोटिव्ह शब्द आणि देन हा फोर्स, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. पण कोणता फोर्स? तर इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स. म्हणजे याच्या आतमध्ये, या वायरच्या आतमध्ये काय असतो? EMF म्हणजेच फोर्स, आणि हा फोर्स म्हणजेच दाब, आणि हे दाब म्हणजेच व्होल्टेज. सगळं काही एकच आहे. EMF तेच, हाच फोर्स वेगळा लिहिला मी. फोर्स जो इलेक्ट्रॉनला पुश करत आहे, दाब लावत आहे ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉनचं वहन होत आहे. दाब म्हणजेच व्होल्टेज, ठीक आहे. आपण प्रत्येक वेळेस दाब शब्द नाही वापरणार आहे ना, आपण कोणता शब्द वापरणार आहे? व्होल्टेज, ठीक आहे. आणि EMF या शब्दाचा पण अर्थ आपल्याला माहीत पाहिजे, ठीक आहे. तर इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स, हे झाली आपली त्याची डेफिनेशन जी आपण इथं लिहिली. EMF म्हणजे काय? किंवा मग आता आपल्याला व्होल्टेजची डेफिनेशन लिहायची आहे. तर आता साधी सिंपल त्याची डेफिनेशन काय आहे पहा, व्होल्टेज. तर मग आता EMF आणि हे तर एकच आहे, हे तर कळलंच तुम्हाला, बरोबर. तर इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स म्हणजे EMF, किंवा तुम्ही त्याला व्होल्टेज असं सुद्धा म्हणू शकता. पण आता हे जे आहे व्होल्टेज म्हणजे काय? त्याच्या व्होल्टेजची अजून एक, म्हणजे आहे ते एकच, पण अजून एक व्होल्टेजची डेफिनेशन लिहायची असेल तुम्हाला, तर असं लिहिणार तुम्ही, इलेक्ट्रॉनचे वहन होण्यासाठी म्हणजेच करंटचे वहन होण्यासाठी. लिहून देतो आहे बोर्डवर, इलेक्ट्रॉनचे वहन होण्यासाठी, इलेक्ट्रॉनचे वहन होण्यासाठी म्हणजेच करंट वाहण्यासाठी, कंसामध्ये लिहू आपण इथं, म्हणजेच करंट वाहण्यासाठी, करंट वाहण्यासाठी. आता याला थोडंसं जर आपण जास्तच इंग्लिशच्या पुस्तकांमध्ये म्हणजे इंजिनिअरिंगच्या बुक्समध्ये जर वाचलं तर टू दी फ्लो इलेक्ट्रॉन्स इन पर्टिक्युलर डायरेक्शन, फोर्स रिक्वायर्ड टू दी फ्लो इलेक्ट्रॉन्स इन दी पर्टिक्युलर डायरेक्शन. म्हणजे एका ठराविक डायरेक्शनने इलेक्ट्रॉन्सला फ्लो होण्यासाठी ज्या दाबाची जो फोर्स रिक्वायर्ड असतो, ज्या दाबाची आवश्यकता, त्याला व्होल्टेज असे म्हणतात. असं त्याचं इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला डेफिनेशन सापडतील, ठीक आहे. तर इथे तेच आपण मराठीमध्ये लिहिली आहे. ज्या ज्या गरजेच्या आहे त्या आपण इंग्लिशमध्ये लिहिणार, मराठीमध्ये लिहिणार. आता ही जे डेफिनेशन्स आहे हे मी मराठीमध्ये लिहितो, जर कोणाला वाटेल इंग्लिशमध्ये लिहायचं तर ते इंग्लिशमध्ये लिहून टाकाल, ठीक आहे. तर पहा इथे जे आहे तर ते काय लिहिलं आपण, इलेक्ट्रॉनचे वहन होण्यासाठी, इलेक्ट्रॉनचे वहन होण्यासाठी म्हणजेच करंट वाहण्यासाठी ज्या दाबाची आवश्यकता असते, ज्या दाब समजला ना तुम्हाला, फोर्स, ज्या दाबाची, दाब म्हणजे काय आहे? फोर्स. ज्या दाबाची आवश्यकता असते त्या दाबास व्होल्टेज असे म्हणतात. त्या दाबास व्होल्टेज असे म्हणतात. डन, ठीक आहे. तर इलेक्ट्रॉनचे वहन होण्यासाठी म्हणजेच करंट वाहण्यासाठी ज्या दाबाची आवश्यकता असते त्या दाबास व्होल्टेज असे म्हणतात. तर नोट लिहून घ्या खाली,
एक आता मी इथे लिहित नाही, तुम्ही लिहा. पहिले हे एवढं बोर्डवरचं लिहा, व्हिडिओला स्टॉप करून, आणि देन मग पुढे नोट लिहून टाका. इलेक्ट्रॉनचे वहन होण्यासाठी म्हणजेच करंट वाहण्यासाठी ज्या दाबाची म्हणजे फोर्सची आवश्यकता असते, ज्या दाबाची आवश्यकता असते त्या दाबास व्होल्टेज असे म्हणतात. ते लिहा खाली. व्हिडिओला स्टॉप करून तुम्ही हे डेफिनेशन लिहिली असेल, त्याच्या खाली लिहा. EMF आणि व्होल्टेज दोन्हीही एकच गोष्टी आहे. गोष्टीला आपण क्वांटिटी म्हणतो. EMF आणि व्होल्टेज दोन्हीही एकच गोष्टी आहेत. दोघांचे युनिट सारखेच आहे, कारण की एकच असल्याने युनिटही सारखेच असतील. दोघांचेही युनिट सारखेच आहे. फक्त फरक एवढाच की सेल कॉमा बॅटरी किंवा जनरेटर यामध्ये जेव्हा हा दाब तयार होतो, सेल कॉमा बॅटरी किंवा जनरेटर यामध्ये जेव्हा हा दाब तयार होतो तेव्हा त्यास EMF म्हणतात. व जेव्हा तो लोडवर येतो, लोड टर्मिनलवर लिहा, जेव्हा तो लोड टर्मिनलवर येतो तेव्हा त्याला व्होल्टेज असे म्हणतात. ठीक आहे. तर हे जर कोणाला डेफिनेशन इंग्लिशमध्ये लिहायचे असेल तर त्याने लिहून घ्या. टू दी फ्लो इलेक्ट्रॉन्स इन पर्टिक्युलर डायरेक्शन, टू दी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, किंवा असं लिहा, टू दी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन. आता हे मी एका याच्या वन स्ट्रोकमध्ये सांगतो आहे, तुम्ही त्याला तुमच्या पद्धतीने लिहू शकता थोडंसं चेंजेस करून. टू दी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन पर्टिक्युलर डायरेक्शन दॅट फोर्स रिक्वायर्ड कॉल्ड ॲज अ व्होल्टेज. ठीक आहे. जो फोर्स आवश्यक असतो त्या फोर्सला व्होल्टेज असे म्हणतात. ठीक आहे. पहा पुढे. आता हे तर लिहिलं तुम्ही, व्होल्टेजला मराठीमध्ये लिहिलं, EMF सुद्धा लिहिलेलं आहे. पण आता याची टेक्निकल डेफिनेशन पहा, जे तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचे आहे. ओके. तर डेफिनेशन आता इथे लिहिणार आपण V इज इक्वल टू ओके dW/dQ. हे आपण पाहून थोडंसं तुम्हाला त्याचा हे वाटेल, अरे हे काय लिख दिया सर. बरं, आता हे W काय आहे असं जर मी क्वेश्चन विचारला तुम्हाला, Q काय आहे, V काय आहे, D/D काय आहे, तुम्हाला आता पाय घासायची वेळ नाही आली पाहिजे. सर V व्होल्टेज आहे, D/D म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे सर. मग डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तसं रेट ऑफ चेंज ऑफ माहिती आहे, तुम्ही सांगितलं होतं रेट ऑफ चेंज ऑफ. अच्छा, रेट ऑफ चेंज ऑफ काय आहे, बदलण्याचा दर आहे. एवढं तर बोलता येईल ना, बदलण्याचा दर. ठीक आहे, झालं. मग काय बदलण्याचा दर आहे, सर W बदलण्याचा दर. अरे W काय आहे, सर W वॅट आहे. अजिबात W म्हणजे वॅट नाही आहे तिथं. ठीक आहे. खूप साऱ्या जनतेला, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना W म्हणजे वॅट वाटतं. जेव्हा आपण पुढे जाऊ तेव्हा आपल्याला कळते, आपल्या मतान थोडी होणार आहे W म्हणजे वॅट आहे. सर W म्हणजे वॅट आहे, तो होते, हो बरोबर आहे, W म्हणजे वॅटही होते, पण वॅट हे एक युनिट आहे जे फॉर्म्युलाच्या बाहेर येणार, त्याच्यात नाही येणार. तर ते W म्हणजे एनर्जी आहे. एनर्जीसाठी आपण सिम्बॉल W और E हा वापरतो आहे. आणि देन Q तर प्रत्येकाला माहीतच आहे, अजिबात असं कोणी सापडला नाही पाहिजे की ज्याला Q म्हणजे काय आहे हे माहीत नाही आहे. ते Q म्हणजे चार्ज आहे. तर आता पहा, आता ही डेफिनेशन तुम्हाला बोलायचं आहे, तर मला काहीच गरज नाही आहे. मी लिहून दिली ना तरी मला एवढा विश्वास आहे की तुम्ही लिहू शकता. जर तुम्ही हे लेक्चर प्रामाणिकतेनं मन लावून केलं असेल, प्रॉपर नोट्स बनवल्या असेल तर हे टेलमेट इट इज. आता पहा, जे सोपं जातं, जो मी मगाशी 15-20 मिनटं फक्त तुम्हाला स्पीडची डेफिनेशन समजून सांगण्यामध्ये लावला, तो तुम्हाला आता आरामात लिहिता येईल. मी फक्त तुम्हाला स्पीडची डेफिनेशन नाही मित्रांनो, डेरिव्हेटिव्हचा अर्थसुद्धा सांगितला, आणि ती सोप्या भाषेमध्ये कशी समजेल आणि त्याचा अर्थ तुम्हाला कसं समजेल हा प्रयत्न केला, आणि होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. तर इट इज, सांगा काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ. इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ. चला, पहिलं नाव पहिलं लिहा. ठीक आहे. तर रेट ऑफ चेंज ऑफ, मुद्दा म्हणून मी थोडंसं कलर बदलवतो इथं. रेट ऑफ चेंज ऑफ वरतं काय दिसते, W म्हणजे एनर्जी. विथ रिस्पेक्ट टू WRT शॉर्टकटमध्ये लिहिलं. आणि देन खाली काय दिसते, टाईम नाही आहे इथं. आता इथं काय आहे, चार्ज. तर चार्ज लिहा. मग प्रत्येकाच वेळेस मी सांगितलं तुम्हाला, प्रत्येकाच वेळेस तिथं टाईम येणार असं नाही आहे. तर इथं काय आला, चार्ज आला. तर रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी विथ रिस्पेक्ट टू चार्ज, हे आलं ना तुम्हाला, रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी विथ रिस्पेक्ट टू चार्ज.
तिकडून इकडे लिहिताना तुम्हाला मराठीमध्ये भेटेल, या तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये जर लिहिता येत असेल तर तुम्ही लिहा. पण मला जर असं समजेल ते एनर्जी बदलण्याचा दर, मी असं लिहिणार याला वरतून, काही प्रॉब्लेम नाही. एनर्जी बदलण्याचा दर, चेंज म्हणजे समजते ना, बदलण्याचा दर, एनर्जी बदलण्याचा दर. एक इथं कॉमा देऊन देईल आणि इथं लिहिणार चार्ज सोबत. बस झालं, खतम काम. तर सोबत आणि याला एक ब्रॅकेट करून टाकणार, कारण की मी याला काही असं प्रॉपरली लिहिलं नाही. पण एवढा अर्थ आहे, याचा अर्थ हा झाला की एनर्जी बदलण्याचा दर चार्ज सोबत. आता एनर्जी बदलण्याचा दर चार्ज सोबत हे काही सर, जसं तुम्हाला स्पीड सांगितलं तुम्हाला की रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टाईम, म्हणजे डिस्टन्समध्ये बदल होऊन राहिला टाईमसोबत. आता डिस्टन्समध्ये बदल होत आहे टाईमसोबत, म्हणजे याचा अर्थ काय की जसं टाईम सुरू आहे तसं अंतर काय होत आहे, कापल्या जात आहे. आणि अंतर कापल्या जात आहे म्हणजे अंतरामध्ये बदल होत आहे, बरोबर ना. मग तसंच याचा अर्थ आहे की मग याचा अर्थ काय सर की एनर्जी बदलण्याचा दर चार्ज सोबत. तर सिम्पल आहे. काय लिहिलं आपण, करंट म्हणजे काय, तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, फ्लो ऑफ चार्ज, बरोबर ना. मग आणि त्या चार्जचं वहन होण्यासाठी, म्हणजेच इलेक्ट्रॉनचं वहन होण्यासाठी किंवा त्या चार्जचं वहन होण्यासाठी आपल्याला काय लावावं लागतो, फोर्स म्हणजे दाब लावावं लागतो, म्हणजेच व्होल्टेज लावावं लागतो. तर मग याचा सिंपल अर्थ आहे की जेव्हा एखादी जनरेटर, एखादी बॅटरी व्होल्टेज देते आपल्याला किंवा आपल्या करंटवर फोर्स लावते, समजा एखादी 12 व्होल्टची बॅटरी आहे, तर जेव्हा तो 12 व्होल्टची बॅटरी म्हणजे 12 व्होल्टेज आहे, तर हे जे व्होल्टेज तुम्हाला त्या बॅटरीपासून भेटत आहे, जो तुम्हाला दाब त्या बॅटरीपासून भेटत आहे, तेव्हा त्या बॅटरीमध्ये जी एनर्जी स्टोअर आहे त्या एनर्जीमध्ये बदल होत आहे. आणि त्या एनर्जीमधला बदल हा फास्ट असू शकतो, स्लो असू शकतो, बरोबर. पण तो बदल डिपेंड आहे चार्जवर. म्हणून इथे लिहिला आपण एनर्जी बदलण्याचा दर चार्जसोबत. सर डबल पाहू आपण. याच्यापेक्षा तुम्हाला पहिले प्रॅक्टिकल उदाहरण सांगतो. एक पाण्याची टाकी आहे 1000 लिटरची, पाण्याची टाकी आहे 1000 लिटरची. त्याला मी अर्धा इंचीचा पाईप लावला आणि एक 2 इंचीचा पाईप लावला, आणि नळ लावले. एक 2 इंचीचा पाईप आहे आणि एक अर्धा इंचीचा पाईप आहे. अर्धा इंचीचा पाईपचा नळ जेव्हा मी ओपन करेल तेव्हा त्या टाकीमधलं पाणी जे कमी होईल ना, कारण की पाणी खाली सांडेल तर टाकीतलं पाणी कमी होईल. तर तेव्हा त्या पाणी कमी होण्याचा दर तो एक इमॅजिन करा. आणि जेव्हा तो 2 इंचीचा नळ मी ओपन करेल, देन अर्धा इंचीचा नळ बंद केला आणि देन 2 इंचीचा नळ खोलला, तर तेव्हा पाणी कमी होण्याचा दर केव्हा जास्त असेल सांगा बरं. झपाट्याने पाणी केव्हा कमी होईल, म्हणा ना, अर्धा इंची नळमध्ये. कॅमेऱ्यातून बाहेर येईल, मोबाईलमधून बाहेर येईल, लक्षात ठेवा. ओके, नाही येऊ शकत पण सांगतो आहे. ओके, म्हणजे एवढे काही गरीब नाही आहे तुम्ही की तुम्हाला एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. हे कॉमन सेन्स आहे, सगळ्यांना माहीत आहे. किती गरीब असला, शाळेत जरी नाही गेला तरी त्याला माहीत आहे की सर 2 इंचीचा पाईप आहे तर ऑब्व्हियसली पाणी झपाट्यानं कमी होईल. म्हणजे पाणी बदलण्याचा दर जो आहे तो फास्ट आहे आणि तो डिपेंड आहे त्या पाईपच्या साईजवर, बरोबर. कारण किती पाण्याचा फ्लो फास्ट होत आहे. अर्धा इंचीचा पाईप होता, पाणी फार कमी स्लो स्पीडने बाहेर येत होतं, तर पाण्याचा जो टाकीमधला दर आहे, म्हणजे जो पाणी बदलत होतं ते फार स्लो बदलत होतं, कारण कमी होऊन राहिलं ना, म्हणजे पाण्यामध्ये बदल होत आहे. पण डिपेंड करत आहे की पाईप कोणता आहे, म्हणजे बदलण्याचा दर जो आहे तो डिपेंड करते कशावर. तसंच एखाद्या बॅटरीवर आहे. जेव्हा आपण म्हणतो आहे की एक 12 व्होल्टची बॅटरी आहे किंवा 12 व्होल्टचं जे काही असेल समजा, तर 12 व्होल्टचे जनरेटर असल्या 12 व्होल्टची बॅटरी किंवा अजून काय घ्या 240. तर मी एक उदाहरण घेतलं तुम्हाला समजण्यासाठी की एक बॅटरी आहे 12 व्होल्टची, ज्याच्यावर आपण एक लॅम्प लावला आणि ज्याच्यामधून करंट वाहत आहे. तो लॅम्प कार्यसुद्धा करत आहे आणि त्या करंट होण्यासाठी ती बॅटरी त्या करंटच्या मागे एक 12 व्होल्टचा फोर्स लावत आहे. जसं आपण वजन किलोमध्ये मोजतो तसं हे व्होल्टेज व्होल्टमध्ये मोजतो आपण. ते एक फोर्स लावत आहे ती बॅटरी त्या इलेक्ट्रॉन्सवर, त्या चार्जवर. तर ती जी बॅटरी आहे ती ऑब्व्हियसली डिस्चार्ज होत राहणार, तर त्या एनर्जीमध्ये बदल होत राहणार. आता तो त्या एनर्जीमधला बदल जो आहे तो स्लो असेल या फास्ट असेल. जसं त्या टाकीमधला जो बदल आहे पाण्यामध्ये होणारा तो फास्ट असेल या स्लो असेल. पाईप कोणता ओपन केला तुम्ही त्याच्यावर मॅटर करते. तसाच या बॅटरीमध्ये जी एनर्जी स्टोअर झालेली आहे त्या एनर्जीमध्ये जो बदल होत आहे तो एनर्जी ऑब्व्हियसली कमी होत जाईल. पण तो जो एनर्जीमधला बदल आहे जो त्या चार्जवर डिपेंड आहे दॅट इज कॉल्ड व्होल्टेज. त्याला व्होल्टेज असे म्हणतात. साधं सिम्पल आहे मित्रांनो, सिम्पल आणि नाईस. कळलं तर तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल. एकदमच गरीब जनता असेल तर हे लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनच्या मागील दाबास व्होल्टेज असे म्हणतात. एका सोप्या आणि साध्या शब्दात इलेक्ट्रॉनच्या मागील दाबास व्होल्टेज असे म्हणतात, बस. किंवा करंटच्या मागील दाबास व्होल्टेज असे म्हणतात. झालं. तर तुम्हाला EMF सांगितला, मी व्होल्टेजही सांगितला, व्होल्टेजची टेक्निकल डेफिनेशनसुद्धा सांगितली, त्याचा अर्थसुद्धा सांगितला आणि हा कन्सेप्ट तुम्हाला लिंकसुद्धा करून दिलेला आहे. आता याचं युनिट तर सांगा. आता हे काय आहे, W एनर्जी. तर एनर्जी कशामध्ये मोजतो आपण, तर जूलमध्ये. तर इथे येणार जूल पर. हा चार्ज कशामध्ये मोजतो आपण, कुलाममध्ये. तर इथे येणार आहे कुलाम.
तर जूल पर कुलाम, ठीक आहे. और याचं युनिट जे आहे ते अलेक्सँड्रो व्होल्टा या सायंटिस्टवरून, अलेक्सँड्रो व्होल्टा 1799 जगाला सेल दिला, व्होल्टाक सेल. त्यांच्याच प्रित्यर्थ, स्मृती प्रित्यर्थ म्हणा, या त्यांच्या नावावरूनच व्होल्टेजला जे युनिट आहे ते व्होल्ट दिलेलं आहे. ह्या टेक्निकल डेफिनेशन नंतर डेव्हलप झाल्या. एकदम सेलसोबतच त्यांनी व्होल्टेजची त्यांनीच दिली ॲक्च्युली व्होल्टेजची डेफिनेशन, पण ते नाव जे आहे, युनिट जे आहे ते त्यांच्या नावावरूनच आहे, व्होल्टावरून व्होल्ट. व्होल्टा नाही, व्होल्ट. त्यांचं सरनेम व्होल्टा होतं, पण व्होल्टेजला युनिट व्होल्ट आहे. तर अशा पद्धतीने जे आहे हे त्याचे 2 युनिट आहे व्होल्टेजचे. जसं आपण करंटचे 2 युनिट लिहिले तसंच इथं व्होल्टेजचे 2 युनिट लिहिले आहे. त्यातलं व्होल्ट जे आहे ते एक SI युनिट आहे. तो होप तुम्हाला हे सगळी पिक्चर समजली आजची, ही डेफिनेशन समजल्या. जेवढंही तुम्ही शिकले असाल तेवढं प्रॉपरली लिहून घ्या, त्याला रिवाईज करा, काही अडचण असेल तर विचारा, ठीक आहे. चला, तर आपण भेटू बाकीच्या पुढच्या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला याच्यानंतर पॉवरची डेफिनेशन्स पाहायची. आता पटकन तुम्हाला पॉवरची डेफिनेशन समजेल, देन तुम्हाला एनर्जीची डेफिनेशन समजेल, देन पुढे आपल्याला रेजिस्टन्स, कंडक्टन्स, त्याचे फॉर्म्युलेस, त्याचे रिलेशन्स ते पाहायचे आहे. रेजिस्टन्स, कलर कोडिंग, भरपूर सारा सिलेबस आपला बाकी आहे. 1 बाय 1 आपण पाहू आणि अत्यंत महत्त्वाचे चॅप्टर्स आहे. हे तुम्ही लेक्चर्स पूर्ण कंटिन्यू पाहिलं असेल आणि होप तुम्हाला याच्यातलं सगळंच काही समजलं असेल. जर तुम्हाला वाटत असेल की आपला स्टडीसुद्धा असा चालू राहिला पाहिजे आणि आपल्याला अजून नवीन नवीन कन्सेप्ट कळले पाहिजे आणि आपलासुद्धा स्टडी हा बेस्ट लेवलला झाला पाहिजे, जेणेकरून आपला फर्स्ट अटेम्प्टमध्ये जे आहे ते पोस्ट निघाली पाहिजे, तर त्यासाठीच आजपासूनच तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे तो कंटिन्युअस चालू ठेवू शकता. कारण की हा एक डेमो लेक्चर्स होतं, जसं म्हणजे डेमोसाठीच तुम्हाला यूट्यूबवर टाकलेलं आहे, पण याच्यापेक्षाही जे इम्पॉर्टंट कंटेंट आहे हे तुम्हाला आपल्या ॲपमध्ये, नॉलिफाय ॲपमध्ये आणि त्या बॅचमध्ये भेटेल. तर ज्यांना वाटतं की ही बॅच आपण जॉईन केली पाहिजे तर त्यांनी नक्की मला कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मिनिमम फीजमध्ये बॅच जॉईन करून आपला अभ्यास चालू शकता. जर तुमच्याकडे फीज इनिशियली जमत नसेल तुम्ही इन्स्टॉलमेंटनंसुद्धा भरू शकता. बेस्ट क्लासेस आहे, तुमचा पैसा आणि वेळ हा पूर्ण वसूल होईल एवढा माझा चॅलेंज आहे. तुम्हाला भरपूर काही कंटेंट याच्यामध्ये अवेलेबल्स आहे. बॅचचे डिटेल्स घेऊ शकता तुम्ही ॲटलिस्ट, आणि डेमो आहेच तसे अजूनही काही लेक्चर्स तुम्हाला मिळतील. पण ही बॅच कंटिन्यू जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच तुमची लिंक लागेल, तुमच्या प्रॉपर नोट्स बनतील आणि येणाऱ्या जी एक्झाम्स असतील, ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या, त्याच्यासाठी तुमचा परफेक्ट स्टडी होणार. गणित आणि बुद्धिमत्तेचे सुद्धा बॅचेस अवेलेबल आहेत, त्यासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा फक्त टेक्निकलसुद्धा जॉईन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. कोणाचं नॉन टेक्निकल झालेलं असते, जर तुम्हाला टेक्निकल करायचं असेल तर तुम्ही फक्त टेक्निकलसुद्धा करू शकता. पण एवढं आहे की सेल्फ स्टडीने सुद्धा अभ्यास होतो. पण जर तुम्ही माझी बॅच जॉईन कराल तर तुम्हाला सगळे कन्सेप्ट, जे डिफिकल्ट कन्सेप्ट आहे ते सोप्या भाषेमध्ये समजून जातील आणि लाईफ लाँग लक्षात राहतील. जे फॉर्म्युलेज असतील ते तुम्ही ट्रिकने कसे पाठ करायचे ते सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल. जो वेळ आहे आपला सेल्फ स्टडीमध्ये जो जातो, जो स्पॅन आपल्याला लागतो, तो वेळ महत्त्वाचा आपल्याला वाचतो आणि एक्झॅक्ट स्टडी होतो. काय करायचं आहे, काय नाही करायचं हे सुद्धा तुम्हाला कळते. सो जर वाटत असेल तर तुम्ही आजच आमच्याशी संपर्क साधू शकता. सो थँक्यू, बाय बाय.